हरे कृष्णा। ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं तस्मै श्रीगुरुवे नमः। नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे। हरे कृष्णा सर्व स्वागत आहे। 5 मिनिट लवकर सुरू करतोय। हरे कृष्ण, दंडवत प्रणाम स्वागत प्रभू. आहे। तर आपण गेल्या वेळी चर्चा करत होतो की आपण श्रील प्रभुपादाची भगवद्गीता जशी आहे तशी आपल्या भक्ती जास्ती या वर्गामध्ये आपण चर्चा करतोय। तर गेल्या 2 आठवडे आपण भगवद्गीतेचा परिचय आणि भगवद्गीतेची भूमिका याच्याबद्दल आपण चर्चा केली। आणि आज आपण भगवद्गीतेचा पहिला अध्याय मधील श्लोकाची आपण चर्चा करणार आहोत। तर गेल्या आपण पाहिले कशा प्रकारे धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सव मामका पांडवाचे व किमकुरुत संजय। तर हा धृतराष्ट्र जो आहे, आपले जे सेवक आहेत संजय, त्याला व्यास मनुष्या कृपेने संपूर्ण कुरुक्षेत्राचं युद्ध जे आहे तो पाहू शकत होता आणि ऐकू शकत होता। तो आपला जे स्वामी आहेत धृतराष्ट्र त्याला सांगतोय। आणि तर धृतराष्ट्र विचारतो की माझ्या आणि पांडूच्या पुत्राने कुरुक्षेत्राच्या युद्धामध्ये जाऊन काय केलं, हा जो प्रश्न होता धृतराष्ट्राचा। तर त्याचं संपूर्ण उत्तर म्हणून जो संजय जो आहे, संपूर्ण ह्याचं वर्णन जो आहे भगवद्गीतेमध्ये पूर्ण जे वर्णन आहे कृष्ण अर्जुन संवाद, हे संपूर्ण जे संवाद आहे संजय जे आपल्या धृतराष्ट्राला सांगतो। कारण धृतराष्ट्र आंधळा होता, तो पाहू शकत नव्हता, त्याची पाहण्याची पण इच्छा नव्हती। पण व्यास मुनीच्या कृपेने संजयाला संपूर्ण हे होतं। मग संजय पाहत होता आणि धृतराष्ट्राला सांगत होता की आज काय काय झालं अशा प्रकारे। तर हे संपूर्ण प्रथम जो अध्याय आहे, ते संपूर्ण प्रथम अध्याय जो आहे ते कुरुक्षेत्राचं पूर्ण निरीक्षण आहे, युद्धाचं निरीक्षण, सैन्य निरीक्षण आहे, संपूर्ण महाभारत आहे याच्यामध्ये। आणि विशेष करून त्यामध्ये 5 विषय आहेत की अर्जुनाने विजयाची 5 कारणे आहेत आणि कशा प्रकारे अर्जुन युद्ध न करण्याची पण कारणे आहेत। 5 कारणे, 5 युद्ध न करण्याची कारणे आहेत आणि 5 विजयाची कारणे आहेत आणि जे 6 प्रकारचे आतताई याच्याबद्दल या वर्णन याच्यामध्ये गोपालाने संबंध दिलेला आहे। तर पहिला श्लोक ते पाहिला तर मग त्या पहिला श्लोकाचं उत्तर, जे प्रश्नाचं उत्तर जे आहे, तर सैन्य निरीक्षण अध्याय 1, 1 ते 26 युद्धाचा परिचय आणि 1 ते 11 पांडवाच्या विजयाची चिन्हे त्याच्यामध्ये आहे। तर आज बहुतेक युद्धाचा परिचय होईल आपला आणि पांडवाच्या विजयाची चिन्हे, एवढं आपण चर्चा करणार आहोत। तर श्लोक क्रमांक 1, युद्धाचं कारण भेदभाव। धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सव मामका पांडवाचे व किम कुर्वत संजय। तर धृतराष्ट्र म्हणतो की कुरुक्षेत्र या पवित्र भूमीवर जमलेल्या माझ्या आणि पांडूच्या पुत्रांनी काय केले। तर हा त्याचा प्रश्न आहे धृतराष्ट्राचा। आणि धृतराष्ट्र संजय माझ्या आणि तसेच पांडूच्या पुत्रांनी काय केलं, त्याच्यामध्ये भेदभाव केलेला आहे त्यांनी। तर गीतेचं महत्व आपण गेल्यावर चर्चा करत होतो की अनेकाद्वारे वाचले जाणारे हे आहे संपूर्ण आस्तिक विज्ञान आहे गीता। कसे वाचावे, परंपरेचे भक्ताकडून वाचावे, स्वार्थ प्रेरित तार्किक व्याख्याने विना। जर कुणाचा स्वार्थ असेल की गीता वाचून मला काहीतरी प्राप्त होणार आहे, तर त्यांच्याकडून गीता वाचली नाही पाहिजे। गीता विषयाचं सर्व ज्ञानात पुढे आहे। गीतेचे विशेष आदर्श इतर शास्त्राचे ज्ञानात आहे। संपूर्ण 18 पुराण 108 उपनिषद या शास्त्राचे ज्ञान याच्यामध्ये आहे, पण इतर शास्त्रामध्ये गीतेचं ज्ञान नाही। म्हणून साक्षात हे कृष्ण वचन आहे। गीता का सांगितली गेली? मानव जातीला मार्गदर्शन करण्यासाठी। आपण संपूर्ण मानव आहोत, आपलं मार्गदर्शन करण्यासाठी भगवंताने हे गीतेचं तत्वज्ञान सांगितलेलं आहे। धर्माचे महत्व आहे। धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे, ज्या ठिकाणी धार्मिक विधी केले जातात आणि ते देवताला पूजनीय स्थान आहे, ते म्हणजे कुरुक्षेत्र आहे। म्हणूनच धृतराष्ट्राला त्या ठिकाणी आशंका होती की ज्या धर्मक्षेत्रावर युद्ध घडतंय, तर म्हणून माझे पुत्र जे आहेत तडजोड तर करणार नाहीत म्हणून भीती होती। कारण धर्मक्षेत्रावर नेहमी धार्मिक ह्याचा विजय निश्चित असतो। शंका होती, म्हणून हा प्रश्न विचारतोय की माझ्या आणि पांडवाच्या पुत्रांनी त्या ठिकाणी
काय केलं. तर युद्धाचा परिणाम आहे. युद्धाचा परिणाम काय होईल शेवटी? संपूर्ण गीता सांगितल्यानंतर युद्ध होईल आणि युद्धाचा परिणाम काय होईल? तर अनावश्यक जे बरेच शेतकरी त्या ठिकाणी शेतातील जे लावलेलं पीक नसतं दुसरं जे गवत असते तर ते गवताप्रमाणे जे आहे काढून टाकलं. तर त्याच प्रकारे शेतकरी ज्या प्रकारे शेतातील तण गवत काढून टाकतो तर त्याच प्रकारे भगवान श्रीकृष्ण जे अधर्मी लोक आहेत कौरव तर त्यांना काय करतील? उपटून काढून टाकतील आणि पांडवांना स्थापित करतील. तर हा युद्धाचा परिणाम आहे. श्लोक क्रमांक 2. तर मग हा संजय सांगतोय की प्रश्न विचारल्यानंतर माझ्याने पांडव पुत्राने काय केलं तर संजय सांगतोय की आता द्रष्टा तू पांडवानी क एवढा दुर्योधन स्वतः आचार्य उपसंगम राजा वचनम ब्रीवीत. सर्वांना ऐकायला येते? आवाज येतोय बरोबर सर्व? हो प्रभूजी. जी. क्लिअर येतोय आवाज? हो प्रभूजी. तर हे हा जो दुसरा श्लोक आहे की संजयाद्वारे याचं उत्तर आहे की धृतराष्ट्राला प्रश्न विचारल्यानंतर संजय सांगतोय की आता काय दुर्योधनाची भीतीबद्दल सांगतोय दुसऱ्या श्लोकामध्ये. तर संजय सांगतोय की कशा प्रकारे ज्या वेळेस ह्याने विचारल्यानंतर धृतराष्ट्र पांडवा आणि एका एवढं दुर्योधन असता आचार्य उपसंगमे राजा वचन बरोबर. संजय म्हणाला हे राजन पांडव पुत्राने केलेली सैनिकाची योजना पाहून दुर्योधन आचार्याकडे गेला आणि त्याने पुढील प्रमाणे बोलण्यास प्रारंभ केला. तर आपण श्लोक आणि भाषांतर गीतेमधून घेत आहोत आणि तात्पर्याचं जे वर्णन आहे पूर्ण आपल्या पीपीटी मध्ये आहे. तर अशा प्रकारे ज्यावेळेस प्रश्न विचारल्यानंतर हा संजय आता सांगतोय की जो दुर्योधन आहे कुणाकडे गेला? द्रोणाचार्याकडे गेला. द्रोणाचार्य जे होते ब्राह्मण होते, भारद्वाज ऋषीचे पुत्र होते. त्याच्या पण जन्माची कथा आहे. तर कशा प्रकारे त्यांचा जन्म झाला? भारद्वाज ऋषी, द्रोण आणि आचार्य. द्रोणामध्ये त्यांचा जन्म झाला. कशा प्रकारे हे स्वर्गातील एक अप्सरा आली होती आणि त्या अप्सराबद्दल हे मुनी आकर्षित झाले आणि त्याचं वीर्यपतन झालं आणि त्या वीर्याला मग द्रोणामध्ये साठवून ठेवलं गेलं आणि त्याच्यापासून नंतर त्यांचा जन्म झाला द्रोणाचार्याचा. तर आता हे दुसऱ्या श्लोकात पाहिलं की आंधळा होता, कौरव सुद्धा आंधळे होते म्हणून दुर्योधनाला त्याच्या धर्मात शंका होती. हे आपण तर आज संजय सांगतो की दर्शनाला उत्साह देण्यासाठी कधी तडजोड होणार नाही. हे दुर्योधनाची कुठची ती होती भीतीचं लक्षण होतं. तर आता श्लोक क्रमांक 3 आहे की आपण पाहिलं की गेल्यास आपण धृतराष्ट्राचा संपूर्ण इतिहास पण पाहिला कशा प्रकारे त्याचा जन्म झाला हे पण आपण पाहिलं. तर आता या ठिकाणी तिसरा श्लोक आहे. हे तिसरा श्लोक पण आहे संजयाद्वारेच आहे. संजयाद्वारेच हा तिसरा पण श्लोक आहे. तर पुढे संपूर्ण जे काही श्लोक बरेच श्लोक आहेत तर ते संपूर्ण या शेवटपर्यंत या अध्यायाचे जवळजवळ संजयाद्वारेच गेले सांगितले जाणार आहेत. तर दुर्योधनाचे कडवे शब्द आहे. तर आता संजय जो आहे दत्ताला सांगतोय की प्रश्न विचारल्यानंतर काय परिस्थिती आहे कुरुक्षेत्र युद्धाची काय परिस्थिती आहे. तर आता संजय सांगतोय पश्यता पांडपुत्रानाम आचार्यमती चोम एवढा द्रुपद पुत्रेन तव शिष्येन धीमता. अजून एकदा कोणी भाषांतर ज्याच्याकडे भगवद्गीता असेल ते. हे प्रभूजी वाचू आचार्य का? नावाचा हे आचार्य तुमच्या बुद्धिमान शिष्य द्रुपद पुत्र याने कौशल्याने रचलेली ही विशाल पांडव सेना पहा. एवढंच वाचायचं. हा एवढंच पुरेसं. तर आता या ठिकाणी तात्पर्यामध्ये प्रभुपाद सुंदर सांगतात की हे द्रोणाचार्य आणि द्रुपदची कथा सांगतात. तर द्रोणाचार्य हे भारद्वाज मुनीचे पुत्र आहेत, ब्राह्मण पुत्र आहेत आणि ते काय आहेत ब्राह्मण फार गरीब होते आणि कृपा तात्पर्यामध्ये सांगतो की कशा प्रकारे आता दुर्योधनाची कूटनीती आणि द्रोणाला चेतावणी देतात अशा प्रकारे द्रोणाचार्याला. तर हे द्रोणाचार्याचं वर्णन आहे थोडं की कशा प्रकारे द्रोणाचार्य आणि द्रुपद त्यावेळेस गुरुकुलमध्ये शिकत होते तर ते एकदम मित्र होते. तर त्यावेळेस जे द्रुपद होते तर त्यांनी सांगितलं की मी ज्यावेळेस राजा बनेन तर त्यावेळेस काय करेल द्रोणाचार्याला मी अर्ध राज्य देईन असं त्याने वचन दिलं होतं. पण ज्यावेळेस द्रोणाचार्य मग त्यांचा विवाह झाला नंतर त्याचा पुत्र झाला अश्वत्थामा. पण गरीब होते आणि गरीब असताना ते त्यांच्या मुलाला जे आहे दूध पण पाजू शकत नव्हते द्रोणाचार्य एवढे गरीब होते ब्राह्मण. तर त्यावेळेस गरीब असताना
त्यांच्या पत्नीने त्यांना आठवण करून केली, तुमचे जे मित्र होते द्रुपद, त्यांनी तुम्हाला वचन दिलेलं आहे. द्रोणाचार्याला आठवण झाली तिची. आपल्या मित्राकडे जाऊ आणि जेणेकरून त्याच्याकडे थोडं आपण राज्य मागू, जेणेकरून आपल्या पुत्राला आपण दूध प्रदान करू अश्वत्थामाला. म्हणून द्रोणाचार्य आपल्या मित्राकडे गेले. तरी मैत्री अशा प्रकारे लोक स्वार्थी असतात. द्रुपदाकडे गेले तर द्रुपदाने म्हणलं की तू एक गरीब भिकारी आहेस आणि मी राजा आहे, आपण एक दुसऱ्याची मैत्री कधी होऊ शकत नाही. द्रोणाचार्याने आठवण करून दिली की तुम्हाला वचन दिला होतास की ज्यावेळेस मी राजा बनेल तर तुला अर्ध राज्य मी देईन. तर द्रुपदाने त्यांचा एवढा अपमान केल्यानंतर हे जे द्रोणाचार्य काय केले, आले परत. आणि आल्यानंतर अशा प्रकारे त्यांनी ते कौरवांचे आणि पांडवांचे पण गुरु होते, दोघांचे पण. 100 कौरव आणि 5 पांडव या दोघांना पण त्यांनी शिक्षण दिलं होतं, संपूर्ण युद्धकलेचं संपूर्ण शिक्षण दिलं होतं. कारण ते ब्राह्मण होते आणि ब्राह्मण कधी भेदभाव करणार नाहीत. अशा प्रकारे शिक्षण दिल्यानंतर पुढे चालून जो अर्जुन जो होता एकदम शूर राजा क्षत्रिय म्हणला एकदम. कारण तो रात्री पण तो सराव करायचा आणि सरावामध्ये पण तो अं, नेम कसा करायचा संपूर्ण शिकायचा अशा प्रकारे. आणि युद्धकलेमध्ये निपुण होता अर्जुन. तर एकदा द्रोणाचार्य स्नानासाठी गेल्यानंतर त्याला मगरमच्छीने पकडलं. तर कुठलाही शिष्य त्यांना गुरुला वाचवण्यासाठी येत नव्हता, पण अर्जुन त्या ठिकाणी गेला आणि आपल्या गुरुचं औक्षण केलं. त्यामुळे जो अर्जुन जो होता द्रोणाचार्य फार प्रिय होता, तो फार प्रिय होता. तर म्हणून द्रोणाचार्य म्हणलं की ठीक आहे, ज्यावेळेस गुरुदक्षिणा मागण्याची ज्यावेळेस वेळ आली, प्रत्येक जे गुरु असतात आध्यात्मिक गुरु दीक्षा देतात, तर त्यावेळेस त्यांना दक्षिणा दिली पाहिजे, शिष्याचं कर्तव्य असतं. तर त्यावेळेस द्रोणाचार्यांनी दक्षिणा काय मागितली की द्रुपद आहे द्रुपद, त्याला बंदिस्त करून माझ्याकडे घेऊन ये, ही त्यांच्याकडून गुरुदक्षिणा मागितली अर्जुनाकडे. पण अर्जुन जो होता क्षत्रिय होता, तर गुरुच्या आदेशाचं पालन करण्याचं कर्तव्य आहे, म्हणून तो युद्धकलेमध्ये पण निपुण होता. तर त्यावेळेस हा द्रुपद जे आहे एकदम त्याने त्याचं जे द्रुपद राज जे आहे त्या ठिकाणी युद्धाचे संपूर्ण चक्रव्यूहामध्ये अनेक प्रकारचे आपले प्रतिद्वंद असे रूप त्यांनी निर्माण करून त्या ठिकाणी तो बसला होता. पण त्या ठिकाणी अर्जुन गेला. तुम्ही महाभारतामध्ये पाहिलं कशा प्रकारे अनेक अनेक प्रकारचे द्रुपद त्या ठिकाणी पण अर्जुनाने त्या ठिकाणी निवडला आणि त्याला बंदिस्त करून द्रोणाच्या समोर आला आणि द्रोणाचार्याने त्याची जबरदस्तीने अर्ध राज्य, म्हणजे ज्यावेळेस राजा हारतो ना, तर म्हणजे क्षत्रियाला अपमान ज्या मृत्यूच्या पेक्षा पण समान असतो. त्याला हरवलं आणि त्याचं अर्ध राज्य घेतलं द्रोणाचार्याने, अपमान केलं. तर ज्यावेळेस हा द्रुपद पण अपमानित झाला, त्याने परत यज्ञ केला आणि यज्ञ करून त्यांनी काय केलं, हे द्रौपदी आणि धृष्टद्युम्न यज्ञामधून प्रकट केलं. कशासाठी? द्रोणाचार्याचा वध करण्यासाठी. म्हणून धृष्टद्युम्नाने नंतर द्रोणाचार्याचा वध केला. तर अशा प्रकारे हे जे अर्जुनाचं हे आहे, द्रोणाचार्य कोण आहेत आणि त्याने अशा प्रकारे त्यांना हे करून आणलं, बंदिस्त करून आणलं. आणि नंतर त्यांनी द्रोणाचार्याने त्याचं संपूर्ण अर्ध राज्य घेतलं. नंतर त्यांनी त्याचा प्रतिशोध घेण्यासाठी धृष्टद्युम्न आणि द्रौपदीला यज्ञातून उत्पत्ती केली, जेणेकरून तो द्रोणाचार्याचा वध करून नंतर तो कशा प्रकारे त्यांनी द्रोणाचार्याचा वध केला. तर पुढे आता दुर्योधन जे आहे त्या ठिकाणी जातोय, त्याची कूटनीती आहे. म्हणून हा द्रोणाचार्य त्याला सांगितलं की चांगला मॅनेजर आहे, पण त्याची कसं आहे कूटनीती आहे, चांगल्या प्रकारे प्रामाणिकपणे नाहीये, कूटनीती आहे त्यामध्ये. तर कूटनीतीने तो द्रोणाचार्याला चेतावणी देतो. द्रोणाचार्याकडे गेलाय आणि काय म्हणतोय, पश्यता पांडवपुत्र महतेची म्हणून एवढा द्रुपद तत्वशी बघा, तुमचा बुद्धिमान शिष्य द्रुपद पुत्र कोण आहे, धृष्टद्युम्न. तर हा काय होता, सेनापती होता. तर त्यांनी काय केलेले आहे, पांडवाची सेना चांगल्या प्रकारे रचलेली आहे. तर याचा सांगण्याचा उद्देश काय आहे, त्यांचा चांगला आहे. म्हणजे काय, तुम्ही जे आहेत सेनापती आहात, द्रोणाचार्य पहिले 10 होते 10 दिवस, तर तुम्ही चांगल्या प्रकारे हे केलेलं नाही, रचना केलेली नाही. दुसरा श्रेष्ठ आहे, तर तुम्ही अशा प्रकारे, म्हणजे अशा प्रकारे सांगण्याचं हे कूटनीती आहे. द्रुपद मध्ये शत्रू होते, द्रोणाच्या वध करण्यात द्रुपदाने दर्शनाची प्राप्ती केली, हे आपण कथा पाहिली. तर अशा प्रकारे कूटनीतीने द्रोणाचार्याला चेतावणी देतो की बघा, हे जे आहे धृष्टद्युम्नाने फार चांगलं केलेलं आहे नियोजन, पण तुम्ही चांगल्या प्रकारे केलेलं नाही अशा प्रकारे. पण द्रोण उदाहरते म्हणून धृष्टद्युम्नाला कोणत्याही प्रकारचे दया दाखवण्याची दुर्योधन त्यांना चेतावणी देत आहे. तर आता पुढे दुर्योधनाचं म्हणण्याचं काय इच्छा आहे त्याची, की धृष्टद्युम्न पण द्रोणाचा शिष्य होता. द्रोणाचार्यांना माहित होतं
की धृष्टद्युम्नावर आपला वध होणार आहे, तरी पण त्यांना शिक्षण देण्यामध्ये त्यांनी कुठल्या प्रकारे तडजोड केलं नाही. ज्यांना माहिती आहे की ह्याच्यापासून माझा वध होणार आहे, तर त्याला कोणी शिक्षण देणार नाही. द्रोणाचार्याला माहित होतं, कारण ते ब्राह्मण होते, सत्यवचन होते. धृष्टद्युम्नाला पण शिक्षण दिलं, त्याला माहित होतं की धृष्टद्युम्नापासूनच काय होणार आहे, आपला वध होणार आहे. तरी पण त्यांनी शिक्षण दिलं दिलं त्याला कुठल्या प्रकारचं त्यांनी त्यामध्ये हे केलं नाही. तर दुर्योधन या ठिकाणी म्हणतोय की तुमचे शिष्य आहेत कोण, धृष्टद्युम्न तुमचा शिष्य आहे, अर्जुन तुमचा शिष्य आहे. तर तुम्ही काय करा, जर शिष्य असेल तर शिष्यावर तुम्ही काय करा, दया दाखवू नका. कारण तुम्ही का आहात, ब्राह्मण आहात आणि या ठिकाणी माझं क्षत्रियाचं काम तुम्ही कार्य करताय, तर म्हणून तुम्ही दया दाखवली नाही पाहिजे. तर दया दाखवलं तर काय करा, तुम्ही योग्य प्रकारे ते क्षत्रिय नाही आहेत, पालन करत नाही तुम्ही. तर म्हणून अशा प्रकारे दुर्योधन जो आहे त्यांना काय करतोय, चेतावणी देत आहे. तेवढंच वर्णन आहे या ठिकाणी. तर याला भीती होती की अशा प्रकारे हे जे द्रोणाचार्य जे आहेत त्यांचे ते गुरु आहेत, पण आपल्या शिष्याबरोबर चांगल्या प्रकारे. हा बोला गुरुजी, रूम मध्येच आहे. कुठं आहे, रूम मध्ये नाही आला नाही. आणून ठेवा ना, रूम कडे घेऊन या ना, रूम कडे घेऊन या, रूम कडे. हा रूम कडे घेऊन या ना, रूम कडे, वेणुधारी पुढच्या रूम कडे. हा, सॉरी यार तुम्हाला डिस्टर्ब. तर अशा प्रकारे हे जो याचा जो संवाद आहे या ठिकाणी चालू चालू आहे. तर तर हे जे आहे संजय जो आहे, जे मी सांगतोय संपूर्ण अशा प्रकारे तो धृतराष्ट्राला तो सांगतोय. तो धृष्टद्युम्न हे द्रोणाचार्य गेला आणि द्रोणाचार्याला म्हणतोय की तुम्ही काय करता, पांडवाबद्दल प्रेम आहे तुमच्या हृदयामध्ये, चांगल्या प्रकारे तुम्ही युद्ध करत नाही, तर तुम्ही कुठल्या प्रकारचं प्रेम मध्ये असं पाहू नका आणि अशा प्रकारे त्यांच्याबरोबर तुम्ही युद्ध करा. अशा प्रकारे त्यांचं हे सांगण्याचं हे होतं. श्लोक क्रमांक 4 आहे. पूर्ण महाभारताचं वर्णन आहे, पूर्ण सैन्य निरीक्षण आहे या ठिकाणी. अत्र शूरा महेश्वासा भीमार्जुन समायुधी समायुधी युधानो विराट च द्रुपद च महारथा. द्रुपदस्य महारथो येथे या सैन्यामध्ये भीम आणि अर्जुन यांच्या समान शूर आणि महार धनुर्धर आहेत. तसेच युधान, विराट आणि द्रुपद यांच्यासारखे श्रेष्ठ योद्धे सुद्धा येथे आहे. तर हे काय आहे, भाषांतर. पांडव सेनेचे वर्णन कोण करतंय, दुर्योधन करत आहे. तर दुर्योधन हा द्रोणाचार्यांना बोलतोय आणि तो जो संवाद आहे संजय धृतराष्ट्र तो सांगतोय. काय सांगतोय की संपूर्ण पात्र परिचय या ठिकाणी दिलेला आहे. त्याच्यामध्ये कोण कोण आहे पात्र, श्लोकामध्ये 4 मध्ये पात्र परिचय. सात्विकीचा पुत्र आहे युद्धान, सात्विकीचा पुत्र आहे. सात्विकीचा भगवान श्रीकृष्ण सारथी होता, कृष्णा सारथी आहे सात्विकी. त्याचा पुत्राचं नाव आहे युधान आणि तेव्हा त्याचे 10 पुत्र होते. सात्विकी सारथी होता तर त्याचे 10 पुत्र होते. 10 पैकी हा पहिला पुत्र आहे युधान. दुसरा आहे विराट. विराट कोण आहे, राजा विराट. ज्यावेळेस अज्ञातवासामध्ये पांडव ज्यावेळेस होते तर त्यांच्याकडे राहिले होते, हे राजा विराट होते. नंतर द्रुपद, द्रुपद राजा द्रुपद. तर हे काय आहेत, महारथी आहेत. हे संपूर्ण युधान, विराट आणि द्रुपद कोण आहे, ते संपूर्ण महारथी आहे. आणि ज्यावेळेस द्रौपदी स्वयंवर स्पर्धा होती त्यावेळेस काय होतं, हे स्पर्धा होती त्यावेळेस हा जो जे महाराज द्रुपद होते, द्रुपदच्या जी मुली होती द्रौपदी, त्यांच्याबरोबर अर्जुनाने स्वयंवर केलं. तर अशा प्रकारे द्रौपदी स्वयंवर. तर या ठिकाणी म्हणा की यांची शक्ती दुर्योधन जाणत होता. कुणाची, युधान, विराट, द्रुपद आणि महारथी भीमा अर्जुन. भीमा आणि अर्जुनाचं पण नाव या ठिकाणी बोलणार. तर हे संपूर्ण महारथी होते, महारथी होते. तर हे त्यांची शक्ती जाणत होता कोण, दुर्योधन. तर म्हणून या ठिकाणी वर्णन आहे कशा प्रकारे 4
हातीरथी 10,000 पेक्षा जास्त लोकांबरोबर लढणारा आणि महारथी आहे सर्वांबरोबर युद्ध करणारा. तर हे संपूर्ण जे होते युधान, विराट, द्रुपद आणि भीमा अर्जुन हे संपूर्ण महारथी होते. म्हणून दुर्योधनाला भीती होती. म्हणून दुर्योधन म्हणतोय की ह्यांची शक्ती तो दुर्योधन काय होत होता, जाणत होता. अशींची शक्ती किती हे शक्तिशाली आहेत जाणत होता. कशा प्रकारे भीम, अर्जुन, युधान हे भीमाने तर शपथ घेतलेली कशा प्रकारे मी काय करेन, दुर्योधनाची जांग फोडेन अशा प्रकारे. आणि बालपणामध्ये झाडावर जर कौरव जायचे तर झाड हालवायचं आणि संपूर्ण कौरव झाडाच्या फळासारखे खाली पडायचे अशा प्रकारे. तर म्हणून दुर्योधनाला भीती होती की आपला मृत्यू होणार आहे, तर भीमाद्वारे होणार आहे. तर म्हणून त्याला ही भीती होती. तर म्हणून तो द्रोणाचार्याकडे गेलेला आहे आणि ह्याचं संपूर्ण वर्णन करत आहे. कशा प्रकारे जातोय आणि तो सांगतोय की श्रेष्ठ योद्धे आहेत कुणाच्या साईडने, पांडवाच्या साईडने, आणि तुमच्या साईडने श्रेष्ठ योद्धे नाही आहेत अशा प्रकारे तो वर्णन करतो. तर श्लोक क्रमांक 5 आहे पांडवाच्या युद्धाचं वर्णन करतोय. कोण? दुर्योधनाद्वारे द्रोणाचार्याला सांगतोय तो. तर त्याला भीती होती हे सर्व शक्तिशाली लोक आहेत, त्याची सेना चांगल्या प्रकारे नियोजित केली आहे दृष्टिकोनाने, पण माझी सेना नाहीये. तर म्हणून माझा काय आहे, पराजय निश्चित आहे. हे दुर्योधनाला भीती होती. म्हणून दुर्योधन काय करतोय, द्रोणाचार्याला पुढे म्हणतोय आता पांडवाच्या युद्धाचं वर्णन करून सांगते. दृष्ट केतू चेकितानम काशीराजस्य वीर्यान् प्राचीराजश्च वीर्यान् कुंती भोजश्च नरपुंगवा. तर अशा प्रकारे या ठिकाणी दुर्योधन जो आहे त्यांना सांगतोय की कशा प्रकारे या ठिकाणी कोण कोण जमलेलं आहे. भाषांतर वाचू शकता श्लोक क्रमांक 5. या समूहामध्ये तेथे श्रेष्ठ शूरवीर आणि बलशाली असे दृष्टकेतू, शशिकांत, काशीराज, पुरुजित, कुंतीभोज आणि सैभ्य यांच्यासारखे योद्धे आहेत. पांडवाच्या युद्धाबद्दल वर्णन करतोय. दृष्टकेतू, दृष्टकेतू कोण आहे? शिशुपालाच्या मुलाचे नाव आहे दृष्टकेतू. शिशुपालाच्या मुलाचे नाव आहे. भगवान श्रीकृष्णावर त्याचा वध झाला. चेकितान, चेकितान कोण आहे? दृष्टकेतू शिशुपालाच्या मुलाचे नाव आहे. पांडव पक्षामध्ये होता, द्रोणाचार्याने त्यांना मारले. चेकितान हा मोठा यादव योद्धा होता, त्याला दुर्योधनाने मारले. नंतर काशीराज, काशीराज, काशीराज कोण आहे? काशीचा राजा आहे. तो पण युद्ध करण्याच्या ठिकाणी आला होता आणि तो कोण होता? पांडवाच्या बाजूने होता. नंतर पुरुजित, पुरुजित कोण आहे? कुंती भोज, भोजाच्या भावाचे पुत्र आहेत. कुंती भोज जे होते राजा, त्याच्या भावाचे पुत्र होते, ते पण पांडवाच्या पक्षामध्ये होते. नंतर कुंती भोज, कुंती राजा पुरोजित होता, आणि नंतर कुंती भोज, कुंती राजा तो पण होता. म्हणून कुंतीचा जे उग्रसेनी जे राजा देवक महाराजनी कुंतीला जो आहे त्यांना दत्तक दिला होतं म्हणून त्याचं नाव झालं कुंती भोज, ती कथा आहे. नंतर शेब्य, एक शेब्य नावाचा राजा आहे. नरपुंगवा बैलाप्रमाणे शक्तिशाली होते संपूर्ण. हे संपूर्ण जे राजे होते दृष्टकेतू, चेकीनाथ, काशीराज, पुरुजित, कुंती भोज, शेब्य, नरपुंगव, तर एका बैलाप्रमाणे फार शक्तिशाली होते म्हणून त्याला नरपुंगव म्हटले. नरपुंगव. तर या ठिकाणी वर्णन आहे श्लोक क्रमांक 5च्या शब्दाचा अर्थ जर तुम्ही पाहिला तर त्यामध्ये नरपुंगव म्हणजे बैलाप्रमाणे ते संपूर्ण आहे. तर ह्या संपूर्ण कुणाचं वर्णन केलं या ठिकाणी? योद्ध्याचं वर्णन केलं की कोण कोण युद्ध पात्र परिचय कोण कोण आहे आणि पांडवाच्या बाजूने आमच्याबरोबर लढण्यासाठी आलेले आहेत. त्याचं जे वर्णन जे आहे द्रोणाचार्याला हा दुर्योधन करतोय आणि याचं संपूर्ण वर्णन जे आहे संजय धृतराष्ट्र या ठिकाणी सांगतो. श्लोक क्रमांक 6. पांडवाचे इतर महावीर आहेत. पांडवाचे इतर महावीर आहेत त्याचं नाव वर्णन केलेलं आहे.
युद्धामन्यूचे विक्रांत उत्तमोजास वीर्यवान सौभद्र द्रौपदेयाच्या सर्व एव महारथा. पांडवाच्या इतर विद्याविषयी जो आहे वर्णन करून सांगतोय कोण? हे दुर्योधन कोणाला सांगतोय? द्रोणाचार्याला सांगतोय. काय सांगतोय? इतर विद्याविषयी वर्णन करून सांगतोय श्लोक क्रमांक 6 मध्ये. भाषांतर श्लोक क्रमांक 6चं भाषांतर. येथे या सैन्यामध्ये पराक्रमी युद्धामन्यू अत्यंत शक्तिशाली उत्तम ऊर्जा सुभद्रा पुत्र आणि द्रौपदीचे पुत्र आहेत. हे सर्व योद्धे महारथी लढवे आहेत. संपूर्ण याचं वर्णन करून सांगतोय. पांडवांचे इतर जे योद्धे आहेत त्यांच्याबद्दल वर्णन करून तो सांगतोय. युद्धामन्यू श्लोक क्रमांक 6. पांडवाचे इतर युद्धवीर आहेत. चक्रव्यूह पांडवाचे इतर महावीर आहेत. युद्धामन्यू आहेत. वीरा हे पूर्ण वीर्यवान आहेत. उत्तमौजा विक्रांत फार शक्तिशाली आहेत. सौभद्रा अभिमन्यू द्रौपदीचे पुत्र. सौभद्रा अभिमन्यू द्रौपदीचे पुत्र आहेत या ठिकाणी. तर याचं संपूर्ण वर्णन करतोय की तर हे चक्रव्यूह द्रोणाचार्याने रचलं होतं. त्याच्यामध्ये जो आहे अर्जुन आहे त्यांना परत घेऊन येतो. आणि नंतर अभिमन्यू ज्यावेळेस अभिमन्यूचा वेळेस वध होतो तर हे द्रोणाचार्य आणि यांनी रचलं होतं चक्रव्यूह. पांडवाचे इतर महावीर जे आहेत तर त्याचं वर्णन करून सांगतोय की द्रोणाचार्याने चक्रव्यूह रचलं. ज्यावेळेस जो अभिमन्यू होता त्यावेळेस वध झाला. हा ह्याचा पुत्र होता अर्जुनाचा आणि सुभद्रेचा पुत्र. तर त्याचा जयद्रथाद्वारे वध केला. पण त्याचा चक्रव्यूह जो होतो द्रोणाचार्याने रचलं होतं. आणि जयद्रथाचा जो दुष्यंताबरोबर विवाह झाला, दुर्योधनाची बहीण होती त्याच्याबरोबर विवाह झाला होता. आणि द्रौपदीचे पुत्र द्रौपदी एव शिव महारथा अशा प्रकारे वर्णन या ठिकाणी की श्लोक क्रमांक 6 मध्ये वर्णन आहे की द्रौपदेयस्य सर्व एव महारथा. द्रौपदीचे पुत्र पण महारथी या ठिकाणी. तर द्रौपदीचे किती होते? 5 पती होते. तर 5 पतीपासून त्यांचा एक पुत्र झाला होता. तर युधिष्ठिर पासून प्रतिबिंद होता. भीमापासून श्रुतसोम होता. 1000 सोमयज्ञ संपन्न केले होते ते अशा प्रकारे. नंतर अर्जुनाचा श्रुतकर्मा होता. नंतर नकुलचा शतानेक होता. आणि सहदेवचा श्रुतसेन हे पुत्र होते. तर अशा प्रकारे हे जे आहे पांडवांचं पूर्ण काय करतोय? वर्णन करून सांगत आहे. पांडवांचे युद्धाचं वर्णन कोण करतोय? दुर्योधन करतोय. आणि त्याचं वर्णन जे आहे संजय जो आहे ह्याला सांगत आहेत. श्लोक क्रमांक 7. संपूर्ण वर्णन आहे, सैन्यरिषण आहे. कौरव सैन्याचे वर्णन करतोय. कोण? दुर्योधन. पहिलं पांडवांचं केलं कारण त्याला फार भीती होती की पांडवांचं सैन्य फार चांगल्या प्रकारे हे नियोजित केलेलं आहे आणि आपलं केलेलं नाही. तर मग आता तो जो आहे दुर्योधन काय करतोय? कौरव सैन्याचं वर्णन करतो. आपल्या सैन्याचं अस्माकं म्हणजे आपल्या. अस्माकं तो विशिष्ट आहे ताने बोध द्विजेतमा नायका मम सैन्यस्य संज्ञार्थ तामरवमी ते. श्लोक क्रमांक 7. हे ब्राह्मण श्रेष्ठ तुम्हाला म्हणतोय, द्रोणाचार्याला म्हणतोय, तुमच्या माहिती करता माझ्या सैन्याचे नेतृत्व करण्यासाठी विशेष पात्र असणाऱ्या अधिकाऱ्याविषयी मी तुम्हाला सांगतो. तर दुर्योधनाची काय आहे कूटनीती अशा प्रकारे. तर त्यांनी पांडवाचं वर्णन केलं की तुम्ही काहीच नाही, पांडवांनी फार चांगलं केलंय. मग आता त्याला वाटू नये की अरे पांडवाचं गुणगान होते आमचं काहीच नाही. मग आता काय करतोय? त्यांचं पण आता गुणगान करतोय. अस्माकं तुम्ही जे सेना रचलेली आहे की आता मी त्या सैन्याविषयी म्हणजे आपल्या सैन्याविषयी मी तुम्हाला मी सांगतो की आपल्या सैन्यामध्ये कोण कोण आहे. तर त्याला शंका होऊ नये की द्रोणाचार्यांना की अरे त्यांचंच गुणगान होतं आपलं काही गुणगान होत नाही. म्हणून त्याला आता थोडं उत्तेजना देतोय कशा प्रकारे की तुम्ही पण जे सैन्य काय केलेलं नियोजित केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये कोण कोण आहेत त्याच्याबद्दल तो आता वर्णन करतो. तर 7 मध्ये म्हणतोय की दुर्योधन सांगतोय की द्रोणाला सांगतोय द्विजोत्तम तुम्ही काय आहेत ब्राह्मणामध्ये फार श्रेष्ठ आहेत. गुणगान करतोय अशा प्रकारे फार ब्राह्मणामध्ये तुम्ही श्रेष्ठ आहात, द्विजोत्तम आहेत. द्विज म्हणजे ब्राह्मण, उत्तम म्हणजे सर्वात. आता मी माझ्या सैन्यातील नायक योग्य महावीराचे वर्णन करेन. आता तुम्ही फार ब्राह्मण श्रेष्ठ आहात तर म्हणून माझ्या सैन्यामध्ये जे
हे आहेत, तर त्यांचं मी वर्णन करून तुम्हाला आता मी काय करेन, अशा प्रकारे तो हे बोलत आहे. मग दुर्योधन. श्लोक क्रमांक 8. कौरव सैन्याचे स्मितिंजय नेहमी विजय युद्धे. स्मित म्हणजे कमी, जे असं सीमित आहेत, असीमित नाहीयेत. तर हे पांडव कसे आहेत, असीमित आहेत, पण कौरव कसे आहेत, सीमित. तर मग कौरव सैन्याचे स्मित इंजय नेहमी विजय युद्धे अशा प्रकारे वर्णन करतो या ठिकाणी. स्मित इंजय. भवान भीष्माच कर्णाच्या कर्पाच्या समितिंजय अश्वत्थामा विकर्णाच्या सोमदसी सतैवच. तर या ठिकाणी वर्णन करतोय, येथे तुम्ही स्वतः म्हणजे द्रोण, भीष्म, कर्ण, कृपाचार्य, अश्वत्थामा, विकर्ण आणि धुरीसर्व नावाचा सोमदत्त पुत्र असे युद्धात नेहमी विजयी ठरणारे योद्धे आहेत. तर मग पांडवाचे वर्णन केला. आता कौरवांच्या सैन्याचं काय करतोय दुर्योधन, द्रोणाचार्य पुढे जाऊन काय करतोय, तो त्यांचं वर्णन करतोय. तर 7 आणि 8 श्लोकामध्ये वर्णन करतोय की कशा प्रकारे हे जो कर्ण आहे 10 दिवस युद्ध करण्यात आलेलं नाही, कारण कर्णाचं आणि भीष्म जे होते त्यांचं काहीतरी आतून द्वेष होता त्यांच्या, अशा प्रकारे. आणि विकर्ण जो होता दुर्योधनाचा भाऊ होता आणि पांडवाबद्दल त्याचं प्रेम होतं. तर म्हणून त्यांना खुश करण्यासाठी त्यांनी एक अक्षुणी सैन्य घेऊन तो आता कौरव सैन्यामध्ये तो आला होता. तर पांडवाबरोबर त्याचं प्रेम होतं. ज्या द्रौपदीचं वस्त्रण होत होतं, तर त्यांनी विकर्णाने हे केलं होतं की ऑब्जेक्शन घेतलं की नाही, हे तुम्ही जे करताय ते अधर्म करताय, अशा प्रकारे. तर मग या ठिकाणी त्याचं वर्णन आलेलं आहे की श्लोक क्रमांक 8 मध्ये की कर्णाच्या कर्पाच्या समिती अश्वत्थामा विकर्णाचं या ठिकाणी नाव आलेलं आहे आणि सोमदस्ती स्थैवच. तर आपण किती या ठिकाणी म्हणतोय की अशा प्रकारे पुढे वर्णन आहे. द्रोण, भीष्म, कृप, अश्वत्थामा, विकर्ण आणि दुर्योधनाचा भाऊ. विकर्ण हा दुर्योधनाचा भाऊ आहे. तर त्याने किती, एक अक्षुणी सैन्य त्या ठिकाणी तो कौरवाच्या सैन्यामध्ये आला होता. सोमदत्ती. सोमदत्ती कोण आहे, सोमदत्ती आहे भूरिसर्वा, जो भायल्या राजाचा राजपुत्र होता. भूरिसर्वा राजाचा जो पुत्र होता तो आहे सोमदत्ती. तर अशा प्रकारे आपल्या सैन्यातील जे योद्धे आहेत त्याचा परिचय करून तो दुर्योधन द्रोणाचार्याला देत आहे. श्लोक क्रमांक 9. तो म्हणतोय की इतर युद्ध विशारद प्रवीण. हे कसे आहेत संपूर्ण, हे योद्धे आहेत संपूर्ण. कोण, हे भीष्म, कर्ण, कृपाचार्य, अश्वत्थामा, विकर्ण, सोमदत्ती, भवान, भीष्म. तर या ठिकाणी तुम्ही स्वतः आणि भीष्माला पण, भीष्माचं पण कोण काढ, भीष्म पण त्या ठिकाणी होते, सेनापती भीष्म होते. अशा प्रकारे तर म्हणते तुम्ही आणि भीष्म हे पण काय श्रेष्ठ आहात, असं म्हणून नाही की अरे तुमच्याकडे काहीच नाही, तुम्ही पण फार श्रेष्ठ आहात, जेणेकरून भविष्यामध्ये गुणगान केल्यानंतर ते काय करतील, युद्ध करतील. तर अशा प्रकारे सर्वजण तुम्ही पण हे आहात. तर मग आता पुढे म्हणतो की इतर युद्ध विशारद प्रवीण. एवढंच गुणगान करून करत नाही, तर बाकीच्या लोकांचं पण गुणगान करतोय की हे पण कशामध्ये आहेत, युद्धामध्ये फार प्रवीण आहेत, युद्धामध्ये फार प्रवीण आहेत. पण त्यांचं पण गुणगान आता दुर्योधन करत आहे, कारण तो परफेक्ट मॅनेजर होता. तर तो गुणगान करतोय की इतर पण योद्धे त्यामध्ये प्रवीण आहेत. अन्येचा भाऊ आशुरा मध्यर्थे तप्त जीविता नाना शस्त्र प्रहरणा सर्वे युद्ध विशारता. माझ्यासाठी स्वतःच्या जीवनाचा त्याग करण्यासाठी तत्पर असलेले अनेक शूरवीर इथे आहेत. ते सर्व विविध प्रकारच्या शस्त्राने सुचे असून युद्धकलेत निपुण आहे. या ठिकाणी सांगतोय की माझ्यासाठी, कुणासाठी, दुर्योधनासाठी काय करण्यासाठी आलेले, स्वजीवनाचा त्याग करण्यासाठी. कुरुक्षेत्राच्या युद्धावर 18 अक्षौहिणी सैन्य होते, 18 अक्षौहिणी सैन्य होतं. आणि किती, एक अरब. आपण पाहिलं की कशा प्रकारे त्या ठिकाणी 1 अरब 66 करोड लोक त्या ठिकाणी होते आणि सर्वांचा त्या ठिकाणी काय होता, होणार होता, वध होणार होता. तर म्हणून म्हणतोय दुर्योधन की हे संपूर्ण लोक आलेले आहेत, कशासाठी आलेले आहेत, माझ्यासाठी प्राण त्यागण्यासाठी आलेले आहेत. सर्वांचा मृत्यू होणार त्या ठिकाणी. 1 अरब 66 करोड जे लोक आहेत सर्वांचा वध होणार होता. आणि दुर्योधन म्हणतोय की हे संपूर्ण लोक जे काय आहेत त्या ठिकाणी माझ्यासाठी आलेले आहेत.
आणि हे संपूर्ण कोण आहेत? युद्ध विशारद आहे, संपूर्ण युद्धामध्ये फार निपुण आहे संपूर्ण. अर्थात सर्वजण दुर्योधनासह युद्धात मरणारच होते. सर्वजण दुर्योधनासह युद्धामध्ये मरणारच होते, म्हणून त्याला युद्ध विशारद म्हणलेलं आहे. म्हणून या ठिकाणी वर्णशास्त्रामध्ये वर्णन येतं की कशा प्रकारे आपण जर किती जरी शक्तिशाली असू, पण जर अधर्माच्या बाजूने असेल तर आपला नाश निश्चित आहे. तर जे भीष्म जे होते, बऱ्याच वेळा प्रश्न विचारतात की अरे भीष्म जे भगवंताचे भक्त होते, मग कौरवांच्या बाजूने का गेले? कौरवांचं त्यांनी मीठ खाल्लं होतं, कौरवांनी त्यांना सांभाळलं होतं. नाही, मीठ खाल्लं नव्हतं त्यांनी. पण भगवान श्रीकृष्णाची इच्छा होती की भीष्मदेवाने अधर्माच्या बाजूने लढावं, की दाखवून देत होतं भगवंत की किती जरी शक्तिशाली व्यक्ती असेल, क्षत्रिय असेल, योद्धा असेल, पण अधर्माच्या बाजूने जर लढला, अधर्माचं जीवनात जर पालन केला, तर त्याचा नाश काय आहे? निश्चितच आहे. हे दाखवून देण्यासाठी भीष्मदेव कौरवांच्या बाजूने लढले. आणि अशा प्रकारे ते सर्वजण युद्धामध्ये मरणारच होते. म्हणून कृष्णाशी विरोध असेल तर कार्य करू शकणार नाही. अमरीश दुर्वासा मरतो असतो. अमरीश महाराज दुर्वासा मुनी शिवचे भक्त होते. अमरीश महाराजांबरोबर लढले. शेवटी चक्र त्यांच्या पाठीमागे लागले. नंतर त्यांनी मग अमरीश महाराजांची क्षमा मागितली आणि त्यांचं रक्षण झालं. नंतर भीष्म कौरवाचे मीठ खाल्ले होते असे म्हणतात, पण मीठ खाल्लं नव्हतं. पण भगवंताची इच्छा होती म्हणून त्यांनी कौरवाच्या बाजूने लढले. पण अधर्माच्या बाजूने किती जरी असेल, व्यक्ती शक्तिशाली असेल, तर त्याचा नाश निश्चितच आहे, हे भगवंताला दाखवून द्यायचं होतं. श्लोक क्रमांक 10. दुर्योधन द्रोणांना प्रोत्साहित करीत आहे. प्रोत्साहित करत आहे कशासाठी? युद्ध करण्यासाठी. त्याला शंका होती की द्रोणाचार्य जे होते पांडवाचे गुरु होते, तर आपल्या शिष्यावर चांगल्या प्रकारे युद्ध करत नाहीत, धनुष्य सोडत नाहीत. म्हणून त्याला शंका होती. म्हणून काय करतात ते म्हणतात की तुम्ही चांगल्या प्रकारे युद्ध करत नाही. तर म्हणून आता या ठिकाणी काय करतोय? द्रोणाचार्याचं गुणगान करतोय, प्रोत्साहन करतोय त्यांना युद्ध करण्यासाठी. अपर्याप्तम तदस्माकं बलं भीष्मारभीक्षितं पर्याप्तं त्विदमेतेषा बल भीमारभीक्षितं. आमची शक्ती अपरिमित आहे आणि पितामह भीष्म यांच्याद्वारे आपण पूर्णपणे सुरक्षित आहोत. परंतु भीमाने काळजीपूर्वक रचलेली पांडवांची शक्ती मर्यादित आहे. आता दोन्ही सैन्याची तुलना करतोय कोण? दुर्योधन. कौरवांच्या पक्षाची, सेनेची आणि पांडवांच्या पक्षाची तुलना करतोय. तर या ठिकाणी काय म्हणतोय? पांडवाची शक्ती मर्यादित, कारण अपर्याप्त आहे, असीमित आहे. कौरव सेवा असीमित आहे आणि भीमाद्वारे रक्षित सेना आहे ती काय? सीमित आहे. असीमित म्हणजे पूर्ण, कुठल्या प्रकारे त्याला लिमिट नाहीये. आणि रक्षित आहे म्हणजे कशा प्रकारे ते आहे? सीमित आहे. पांडव सेना सीमित आहे कारण ती भीमाद्वारे रक्षित केलेली आहे. जसे भीम हे होते, रक्षण करत होते. पण कौरवाची सेना काय? असीमित आहे, कारण का? द्रोणाचार्याने हे केलेलं आहे त्याचं. अशा प्रकारे दोन्हीमध्ये तो भेदभाव करतोय, जेणेकरून द्रोणाचार्य क्रोधित होतील गुणगान केल्यानंतर आणि जेणेकरून युद्ध करावी, त्यांची तशा प्रकारे त्यांची इच्छा आहे. तर दुर्योधनाला नेहमी भीती होती. या ठिकाणी भीमाचं वर्णन करतोय तो, दुसऱ्या सैन्याचे वर्णन करत नाही, भीमाची वर्णन करतोय दुर्योधन, कारण त्याला भीमाची भीती होती. कारण लहानपणापासून तो भीमाला मारण्याचा प्रयत्न करत होता. त्यांना विष पाजलं गेलं होतं लहान असताना. त्याच्यामधून भीम बाहेर आले. भीमाला कसं 10,000 हातीचं बळ प्राप्त झालं. नाग लोकांमध्ये जाऊन त्याने अमृताचे रांजण केले, तंदुरुस्त झाले. आणि ज्या लहान भीम होते द्रोणाचार्याच्या शाळेमध्ये असायचे, संपूर्ण कौरव पांडव खेळण्यासाठी जायचे, संपूर्ण कौरव झाडावर बसायचे आणि भीम जाय झाड खालून हलवायचा आणि झाडाचे फळे जसे पडतात तसं कौरव धाड धाड धाडावरून खाली पडायचे. तर म्हणून कौरवाला फार भीती होती, विशेष करून दुर्योधनाला, की माझा मृत्यू जर होईल तर कुणाकडून होणार आहे? भीमाद्वारेच होणार आहे. तर म्हणून या ठिकाणी जो तो आहे भीमाचा वर्णन करतो या ठिकाणी, की भीमाद्वारे जी रक्षण केली, सेना केलेली आहे ती कसं आहे? सीमित आहे, थोडीच आहे. पण तुम्ही जी केली आहे अपर्याप्त आहे, अथांग आहे, फार मोठी चांगल्या प्रकारे मॅनेजमेंट केलेलं आहे. अशा प्रकारे मॅनेजमेंट गुरु होता दुर्योधन, पण काय शेवटी हारला का? अधर्माच्या बाजूने कार्य करतो. म्हणून परफेक्ट मॅनेजर पण असेल हरकत नाही, पण त्याला भगवंताच्या सेवेमध्ये आपलं कौशल्य लावलं पाहिजे. तर म्हणून म्हणून भीमाला त्याने विष पाजलं होतं, अनेक प्रकारे हे केलं होतं. म्हणून भीमाने पण शपथ घेतली होती की दुर्योधनाचा जर मृत्यू होईल तर माझ्याकडून होईल. आणि ज्यावेळेस तो द्रौपदीच्या वस्त्रहरणामध्ये आपली जांग दाखवतो, म्हणत होता की द्रौपदीला माझ्या आयुष्यावर बसायला पाहिजे,
तर त्या भीमाने शपथ घेतली होती की तू जे जे जांग दाखवतोय ते जांग तुझे फाडणार, अशा प्रकारे तोडणार. म्हणून शेवटी भीमाद्वारे गदेद्वारे तिची जांग तोडण्यात गेली आणि त्याचा शेवटी त्याचा मृत्यू होतो अशा प्रकारे. तर हे भीमाने शपथ घेतली होती, तर म्हणून त्याची आठवण होती कुणाला? दुर्योधनाला. म्हणून या ठिकाणी तो भीमाचं काय करतोय, तो वर्णन करतो. दुर्योधन ईर्षेमुळे भीमाची तुलना भीमाला तुच्छ मानून करीत आहे. ईर्ष्या होती त्याची, कारण त्याला माहित होतं की यांच्यापासूनच माझा मृत्यू होणार आहे. म्हणून तो काय करतोय, तुच्छ मानतोय. भीमाची सेना काही नाही, पण बघा तुम्ही केलेले किती श्रेष्ठ आहे, अशा प्रकारे तुच्छ मानतोय, गुणगान करत नाही. पण तो हे देखील जाणतो की त्याच त्याच मरण येईल, व तर ते भीमाच्या हातानेच. त्याचे जे मरण होईल कुणाचं, दुर्योधनाचं, तर भीमाद्वारेच मरण होणार आहे. तर म्हणून काय करतो तो, भीमाचं काय करतो, तो द्वेष करतोय अशा प्रकारे. ईर्ष्येमुळे द्वेष करतोय त्याचा, कारण त्याला माझ्या वेळेस आपण पाहतो की कुण्या व्यक्ती आपण ईर्ष्या करतो, तर त्याला वाटते आपल्यापेक्षा हा व्यक्ती श्रेष्ठ आहे, चांगला पैसा कमावणार आहे, चांगला कार्य करणार आहे, चांगला बोलणार आहे, चांगला गाणार आहे, त्याला आपली ईर्ष्या होती त्याच्याकडे. आणि बहुतेक जगत पूर्ण ईर्ष्याने भरलेलं आहे अशा प्रकारे. तर म्हणून दुर्योधनाला ईर्ष्या होती भीमाची, की याच्याद्वारे आपला मृत्यू होणार आहे, म्हणून या ठिकाणी तो भीमाचं नाव तो घेतो भीतीद्वारे. पुढे आहे श्लोक क्रमांक 11. दुर्योधनाची कूटनीती आहे. आता या ठिकाणी द्रोणाचार्य भीम यांना सर्वांना तो करतोय की तुम्ही किती श्रेष्ठ आहात, त्या प्रकारे करतोय. तर आता त्याची कूटनीती पण आहे. श्लोक क्रमांक 11, 12, 13 मध्ये सर्व त्याची कूटनीती आहे. तो म्हणतो इतर योद्ध्यांना प्रोत्साहन देतोय. तो या दोघांचं गुणगान करून थांबत नाही, तर बाकीचे योद्धे आहेत कौरव सैन्यामध्ये त्यांचं पण गुणगान करतोय, जेणेकरून ते पण आपल्या मत्सरी भावाने युद्ध करतील चांगल्या प्रकारे पांडव. अयनेषु च सर्वेषु यथाभागमवस्थिता भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्तः सर्व एव हि. तर या ठिकाणी आता हा जो दुर्योधन आहे, तो इतर युद्धांना प्रोत्साहन देतो. त्यांना वाटू नये अरे एकू त्या दोघांचंच हे केलं, बाकीच्यांचं गुणगान केलं नाही, त्यांना वाटू नये. म्हणून आता काय करतोय, दुसऱ्या लोकांचं तो गुणगान करतोय. आता कुणाचं, इतर युद्धांना प्रोत्साहन देतोय. भीष्म महावीर आहे. भीष्मदेव सेनापती होते पहिले 10 दिवस, महावीर आहेत. आपण पण वृद्ध आहोत, पण वृद्ध आहेत. तो दुर्योधन म्हणतोय की भीष्म कोण आहेत, महावीर आहेत, फार पुरुष शक्तिशाली आहेत, पण वृद्ध आहेत, म्हणून त्यांना देखील रक्षण दिले पाहिजे. कुणाला सांगतोय, बाकीच्या सैन्याला सांगतोय. पहिले यांना म्हणतो तुम्ही किती शक्तिशाली आहात, नंतर म्हणतोय ठीक आहे शक्तिशाली आहेत, पण ते थोडं वृद्ध आहेत. अशा प्रकारे कूटनीती करतोय. आणि दुसऱ्या सैन्याला पण, दुसरे जे सैनिक आहेत त्यांना पण तो प्रोत्साहन देतोय. एका जागी ते लढत असतील तर दुसऱ्या जागेचं रक्षण इतर लोकांची देखील गरज आहे, म्हणून तुम्ही पण फार महत्वपूर्ण आहात. असं नाही की फक्त भीष्म सर्व कार्य करतील आणि तुम्ही आरामशीर नाही. तर ते एका जागी लढतील तर दुसऱ्या जागेच्या रक्षणाची तुमची देखील फार गरज आहे. तुम्ही पण फार, माझ्या सैन्यामध्ये जे 11 अक्षरी सैन्य होतं कौरवांचं, तर सर्वजण किती महत्वपूर्ण आहात माझ्यासाठी, कारण माझ्यासाठी तुम्ही लढणार आहात, शेवटी मृत्यू तुमचा होणार आहे. तर सर्व तुम्ही किती महान आहात असं गुणगान करतोय दुर्योधन अशा प्रकारे. म्हणून ते इतरांची देखील प्रशंसा करीत आहेत. त्यांना वाटू नये की फक्त दुर्योधन काय भीष्म आणि द्रोणाचेच गुणगान करतात, आमचं काही करत नाहीत. तर म्हणून इतरांनी देखील चांगल्या प्रकारे युद्ध करावं. आणि म्हणून दुर्योधन हा परफेक्ट मॅनेजर होता. तर अशा प्रकारे इतरांची देखील तो प्रशंसा करीत आहे. ज्या प्रकारे द्रौपदी वस्त्रांना द्रोण, भीष्म आणि दुर्योधनाला पाठिंबा दिल्या, त्याप्रमाणे आज देखील त्यांची दुर्योधनाला खात्री होती. तर दुर्योधन आठवण करतोय, कुठली आठवण करतोय, ज्यावेळेस पांडव दूध क्रीडेमध्ये हारले होते, द्रौपदीला पण हारले होते, आणि कोण दुःशासन वस्त्रहरण करत होता आणि दुर्योधन जांघा दाखवत होता. तर त्यावेळेस द्रौपदी कुणाकडे गेली होती, भीक मागण्यासाठी हे भीष्म आणि द्रोणाकडे गेली होती. पण ते पण हारले होते आणि ते पण खाली मान गाठले होते, धृतराष्ट्र संपूर्ण अशा प्रकारे. म्हणून दुर्योधन म्हणतोय की वस्त्रांना द्रोण आणि भीष्माने दुर्योधनाला पाठिंबा दिला, तर ते आपण आज देखील देतील याची दुर्योधनाला खात्री होती. कुठे कधी, तर युद्धामध्ये ते काय करतील, पांडवाचा स्नेह त्यागतील आणि पांडवाच्या विरुद्ध युद्ध करतील, आणि अशा प्रकारे मी विजयी होईल. अशा प्रकारे दुर्योधन जो आहे हे यांचं गुणगान करतोय, भीष्म आणि द्रोणाचं करतोय, आणि बाकीचे जे सैन्य आहेत त्यांना पण तो प्रोत्साहित करतो, जेणेकरून ते चांगल्या प्रकारे युद्ध करतील आणि युद्धामध्ये मी विजयी होईल. अशा प्रकारे तो तिची भावना आहे.
श्लोक क्रमांक 12 ते 26 हे श्लोक आहेत. युद्धाला सुरुवात होते. आता फक्त युद्धाचा कोण कोण जमलेला आहे, कौरव पांडव सैन्य आजूबाजूला जमलेलं आहे कुरुक्षेत्र युद्धावर, त्याचं संपूर्ण वर्णन केलं. दुर्योधनाद्वारे वर्णन केलं आणि संजयाने त्याला धृतराष्ट्राला सांगितलं. आता युद्धाला काय होतंय, सुरुवात होते. 12 ते 26 युद्धाला काय होते, सुरुवात होते. हा हा घ्या ना येऊन कसं विचारताय, कुठे गेला हे आहे ना. हा. विचार काय करायचा, लेक्चर तर चालूच आहे, बंद होणार नाही. तर 12 ते 26 आहे, युद्धाला सुरुवात होते. युद्धाला सुरुवात होणार आहे. कुठलं, कौरव पांडव समोरासमोर उभे आहेत, भगवान श्रीकृष्ण सारथी आहेत आणि आता युद्धाला सुरुवात होणार आहे. कौरव आणि पांडवाचं युद्ध सुरुवात होणार आहे. 12 ते 26 मध्ये युद्धाला सुरुवात आहे. तर श्लोक क्रमांक 12, दुर्योधनाला आनंद देण्यासाठी भीष्म शंखाचा निनाद केला. दुर्योधनाला आनंद देण्यासाठी भीष्मदेवाने शंखाचा निनाद केला. तर या ठिकाणी वर्णन होत आहे की आता युद्ध होणार आहे. तर ज्यावेळेस सर्कस सुरू असते ना, सर्कस पाहिला असेल तुम्ही कधी, आता तर बंद झाले सर्कस, तर सर्कस सुरू झाल्यावर काय वाजतो, बँड वाजतो, संगीत वगैरे म्युझिक वगैरे वाजतं संपूर्ण. तर ते कशासाठी असतं, ते बसलेले लोक आहेत ऐकायला, ते बघायला त्यांच्यासाठी नसतं. तर सर्कसचे जे कलाकार आहेत त्यांना उत्साह देण्यासाठी जो बँड वाजतो, ढोल नगारे सर्व असतात त्या प्रकारे. तर त्याच प्रकारे कुरुक्षेत्र युद्धामध्ये पण अनेक प्रकारचे शंखनाद, सनई चौघडे संपूर्ण संपूर्ण वाजू लागले. शंखाचा सिंहनाद झाला. अशा प्रकारे दुर्योधन देण्यासाठी भीष्मदेवाने शंखाचा निनाद सिंहनाद केला. तर भीष्मदेवाने काय केला, आपला शंख वाजवला. तर श्लोक क्रमांक 12 मध्ये वर्णन आहे की युद्धाच्या सुरुवातीला असं अचानक युद्ध व्हायचं नाही, तर काय करतात, सेनापती असायचे ते शंख वाजवत होते. शंख भीष्मदेवाने काय केला, शंख वाजवला. तर दुर्योधनाला आनंद देण्यासाठी कर्तव्य म्हणून वाजवला, पण कृष्ण पक्ष विजय होतील हा त्याचा संकेत होता. तस्य संजना हर्ष पुरुवर्ध पितामह सिंहनाद विनादोचे शंख दद्मो प्रतापवान. कोणाची इच्छा आहे भाषांतर वाचण्यासाठी भगवतीला समोर ठेवा आणि वेळ नाही घालवता वाचू शकता, ज्यांची इच्छा असेल, जबरदस्ती नाही. आणि बघताना आपले व्हिडिओ चालू ठेवून वाचन करायचं. वाच भाषांतर प्रभू. हा वाचा. त्यानंतर शंख, ढोल, भेरी, नगारे, तुतारे आणि रणशिंगे एकत्रितपणे वाजू लागली आणि त्यांचा एकत्रित ध्वनी अत्यंत भयंकर होता. धन्यवाद माधुरी. शंखनाद केला. दुर्योधना आनंद देण्यासाठी कर्तव्य म्हणून वाजवला शंखदेवा यांनी, भीष्मदेवाने शंख वाजवला. तर पुढे वर्णन आहे कशा प्रकारे दुर्योधन आनंद देण्यासाठी कर्तव्य म्हणून त्याने वाजवला, पण कृष्ण पक्ष विजयी होतील हा त्याचा संकेत होता. कारण त्या शंखाद्वारून जो ध्वनी आला होता, त्या शंखामधून ध्वनी असा होता की कृष्ण पक्षच विजयी होतील. कारण कृष्णाच्या हे पांडव पक्षच विजयी होतील, कारण त्यांच्या बाजूने कृष्ण होते. जयस्तु पांडू पुत्रा येशा पक्षा जनार्दने. जरी भीष्मदेवाने शंख वाजवला, कर्तव्य म्हणून वाजवला, सेनापती होते दुर्योधन आनंद देण्यासाठी, पण त्या शंखाच्या आवाजामधून पण कधी काय आलं, त्यांना समजेल की पांडव पक्षच नेहमी विजयी होतील, कारण त्याच्या बाजूने भगवान श्रीकृष्ण हे होते. श्लोक क्रमांक 13, पहिला भीष्मदेवाने शंख वाजवला, नंतर कौरव पांडवाचे जे सैन्य होतं त्याने काय केलं, बाकीचे पण वाद्य पण त्याने वाजवू लागले, इतर वाद्य देखील वाजवू लागले. सर्कस मध्ये वाद्य वाजतात तसे ते अनेक वाद्य वाजवले. तथा शंखाच्या बेर्यच पन्वानक गोमुखा सहसेवा अनंत शब्दस्तु मनोभयात. इतर वाद्य देखील वाजवू लागले, तर त्या वाद्याचं वर्णन या ठिकाणी केलं. संपूर्ण संस्कृत मध्ये वाद्याचं वर्णन आहे. त्यानंतर शंख, ढोल, भेरी, नगारे, तुतार्या, रणशिंगे एकत्रित वाजू लागले आणि त्याचा एकत्रित ध्वनी अत्यंत भयंकर होता. अनेक हे वाजू लागले आणि त्याचा जो ध्वनी होता अत्यंत भयंकर होता. अशा प्रकारे त्याचं वर्णन जे आहे, हे जो संजय आहे धृतराष्ट्राला कुरुक्षेत्र युद्धावरच करून तो सांगत आहे. तर शंख, भीष्मदेवाने शंख वाजवला, नंतर तुतार्या वाजवू लागल्या, अनेक तुतार्या, रणशिंगे, तुतारी वाजवू लागली, ढोल वाजवू लागले, नगारे वाजवू लागले, मृदंग वाजवू लागले, रणशिंगे, कोलाहल पूर्ण ध्वनी निर्माण झाला. अशा प्रकारे, असं नाही की
कुरुक्षेत्र युद्ध शांतीने झालं नाही. संपूर्ण ढोल नगारे वाजा गाजा ह्याच्यामध्ये संपूर्ण लढलं गेलं अशा प्रकारे असं ह्याचं संपूर्ण वर्णन जो आहे त्या ठिकाणी संजय धृतराष्ट्राला करत आहे. कुरुक्षेत्र युद्धावर काय काय झालं. श्लोक क्रमांक 14. ततश्वैर्हतेर्युक्ते महती सीनंदनो स्थितो माधवा पांडवाचेव दिव्य शंख प्रदोमनतो. तर ह्या श्लोकामध्ये पांडवाच्या विजयाची लक्षण आहे. या श्लोकामध्ये पांडवांच्या विजयाची लक्षणे, पांडव विजयी का होतील, का लक्षण आहेत, पांडव विजयी कसे होतील, त्याची संपूर्ण लक्षणं या श्लोकामध्ये आहेत. पांडव कशा विजयी होतील तर या ठिकाणी आता वर्णन आहे. श्लोक क्रमांक 14. दुसऱ्या बाजूला शुभ्र अश्वाने युक्त अशा महान रथामध्ये बसलेल्या भगवान श्रीकृष्ण अर्जुन यांनी आपापले दिव्य शंख वाजवले. त्याचं भाषण झालं. भीष्मदेवाने वाजवलेल्या शंखाची तुलना करताना श्रीकृष्ण आणि अर्जुन यांनी वाजवलेल्या शंखाचे दिव्य म्हणून वर्णन करण्यात आले आहे. दिव्य शंखाच्या नादाने असे करण्यात आले आहे की पांडवांच्या पक्षात श्रीकृष्ण असल्याने विरुद्ध पक्षाला विजयाची आशा नव्हती. जयस्तु पांडू पुत्राणा येशा पक्षा जनार्दने. पांडू पुत्रासारख्या व्यक्तीचाच नेहमी विजय होत असतो. कारण भगवान श्रीकृष्ण त्यांचे सहकारी असतात आणि ज्या ठिकाणी भगवंत असतात त्या ठिकाणी लक्ष्मी देवी असते. लक्ष्मी देवी आपल्या पतीविना कधी एकटी राहत नाही. म्हणून विष्णू किंवा भगवान श्रीकृष्ण यांच्या शंखामधून उत्पन्न झालेल्या दिव्य शंख ध्वनीद्वारे कळून आले की भाग्य आणि विजय अर्जुनाची वाट बघत होते. या व्यतिरिक्त हे दोन्ही मित्र ज्या रथावर बसले होते ते रथ अग्निदेवाने अर्जुनाला दान केला होता. यावर आपल्याला असे लक्षात येईल की हा रथ त्रिलोकी कुठे फिरवला तरी तो निश्चितपणे सर्वत्र विजय प्राप्तीच करतो. तर पांडवाच्या विजयाची लक्षणे अशा प्रकारे त्याच्यामध्ये विजयाची लक्षणे आहेत. पांडवाच्या लक्षणे पांडवांचे पालन आणि कौरवांचा संहार. या ठिकाणी वर्णन आहे की भगवंताचं जयस्तु पांडू पुत्रांना ईशा पक्षा जनार्दनी. दिव्य शंख कौरवाजवळ नव्हते पण पांडवाजवळ काय होते, दिव्य शंख होते. पांडवाजवळ काय होते, दिव्य शंख होता, विजयाचं कारण होतं. आणि कौरवाजवळ दिव्य शंख नव्हते. तर त्याच्या पहिले वर्णन आहे कशा प्रकारे पांडव जनार्दन म्हणजे भगवंताचं एक नाव आहे जनार्दन. तर काय करतात ते पांडवाचे पालन केले आणि कौरवाचा संहार. जन आणि अर्धन. जन म्हणजे पालन, अर्धन म्हणजे संहार. पांडवाचं पालन केले आणि कौरवाचा त्यांनी संहार केला. तर कृष्णाच्या रथाचे पण घोड्याचं वर्णन आहे ठिकाणी कशा प्रकारे गीतेमध्ये नाही विशेषामध्ये की त्यांचे 4 घोडे होते रथाचे, शब्य, सुग्रीव, मेघपुष्प आणि बालक. आणि दिव्य शंख कौरवाजवळ नव्हते पण श्रीकृष्ण व दिव्य शंख होते श्रीकृष्ण पांडवाजवळ. जयस्तु पांडव पुत्रांना ईशा पक्षा जनार्दने. म्हणून विजयाची लक्षणे आहे या ठिकाणी की माधव लक्ष्मीपती विजयलक्ष्मीपती कधी सोडत नाही. पांडवाची विजयाची लक्षणे आहेत की भगवान श्रीकृष्णाचं नाव आहे माधव आणि ज्या ठिकाणी माधव असतात त्या ठिकाणी लक्ष्मीदेवी असते. ज्या ठिकाणी लक्ष्मी असते आणि लक्ष्मीदेवी आपल्या पतीशिवाय कधीच एकटी राहत नाही. आणि दुसरं आहे की रथ की अग्निरथ जो होता अर्जुनाला दिलेला की तो अर्जुनाने अर्जुनाला तो दिला होता अग्निरथ. म्हणून पांडवाच्या विजयाची लक्षण होते. तर पहिला आहे त्यांच्याकडे दिव्य शंख अर्जुनाकडे पांडवाकडे होते, कौरवाकडे नव्हते. दुसरं आहे श्रीकृष्ण त्यांच्या बाजूने सारथे होते आणि त्या ठिकाणी श्रीकृष्ण त्या ठिकाणी लक्ष्मीदेवी उपस्थित असते. आणि जयस्तु पांडू पुत्रांना ईशा पक्षा जनार्दने. नंतर तिसरं आहे माधव. पांडवांच्या विजयाची लक्षण आहे दिव्य शंख श्रीकृष्ण बाजूला होते, माधव लक्ष्मीदेवी. लक्ष्मीदेवी आपल्या पतीशिवाय कधी एकटी राहत नाही. आणि चौथं लक्षण आहे अग्निरथ. कोण दिला होता, इंद्राने अर्जुनाला अग्निरथ प्रदान केला होता. म्हणून हे 4 लक्षणे त्यांची आहेत अशा प्रकारे. पांडवाच्या विजयाची लक्षणे होते. श्लोक क्रमांक 14 मध्ये तुमच्या नोट्स मध्ये दिलेला आहे संपूर्ण अशा प्रकारे की पहिला होतं की दिव्य शंख होते, दुसरा होता भगवान श्रीकृष्ण त्यांच्या बाजूने आहे, तिसरा आहे भगवान माधव लक्ष्मीपती आहेत, लक्ष्मी नेहमी आपल्या पतीशिवाय कधी एकतरी वेगळी राहत नाही. आणि चौथं लक्षण आहे की अग्निरथ
जे इंद्राने अर्जुनाला तो रथ दिला होता. कधी कुठे जरी गेला तर तो नेहमी विजय प्राप्त करून येणारा होता. तसे 4 कारण आहेत पांडवांच्या विजयाचे. तर श्लोक क्रमांक आहे 15. विविध शंख वाजवले. हा, सुजाता माता विचारा, काय प्रश्न आहे? शेवटी विचारू शकता का तुम्ही? 2:45 वाजता किंवा 2:30 वाजता काय प्रश्न म्हणजे असेल या तर? या श्लोकासंदर्भात आहे तो. फक्त हा, एकच विचारा मिनिटला ते. विचारा. इथे तुम्ही सांगितलं की इंद्राने दिला होता म्हणून, पण हा, याच्यात अग्निदेवाने तो रथ दिला म्हणून सांगितलं. अच्छा. त्याच्यामुळे अग्निदेवाने त्या तात्पर्यामध्ये आहे का? अच्छा. हा प्रभूजी. अग्निरथ आहे, इंद्राने अर्जुनाला दिला होता असं या ठिकाणी वर्णन आहे याच्यामध्ये. श्लोक क्रमांक 14 मध्ये अग्निदेवाने, अग्निदेवाने हा बरोबर आहे, बरोबर. हा असं अग्निदेवाने दिलं असतं ना, अर्जुनाला दान दिला होता. इंद्राने नाही, तर बरोबर आहे. तात्पर्यामध्ये जे आहे ते परफेक्ट आहे. तुम्ही लिहिलं होतं ते चुकीचं असतंय, पण नोट्स मध्ये पण चुकीचं आहे का? हा प्रभूजी, तिथे इंद्राने अर्जुनाला दिला आहे म्हणून सांगितलं आहे. अच्छा अच्छा, ठीक आहे. नोट पण चुकीचं झालंय, पण हे अग्निदेवाने अग्निरथ ह्याला दिला होता अशा प्रकारे अर्जुनाला. ठीक आहे, समजून घेण्यासारखं आहे ह्याच्यामध्ये. पण जे पुस्तकामध्ये तात्पर्यामध्ये जे लिहिलेलं आहे ते परफेक्ट आहे अशा प्रकारे. तर श्लोक क्रमांक 15 आहे. विविध शंख वाजवले. पांचजन्य ऋषिकेशो देवदत्त धनंजय कोंडो दद्म महाशंख भीमकर्मा वक्रोधर. आहे कोणी गीताचे भाषांतर? हरे कृष्ण प्रभू, दंडक प्रणाम. हम्म. भगवान श्रीकृष्णांनी आपला पांचजन्य नावाचा शंख वाजविला. अर्जुनाने स्वतःचा देवदत्त नामक शंख वाजविला आणि आधी दुष्कर कार्य करणाऱ्या वृकोदर भीमाने आपला पौंडक नामक शंख वाजविला. धन्यवाद माताजी. शंखाचं वर्णन आहे. ज्यावेळेस युद्ध सुरू होणार होतं त्यावेळी वेगवेगळे शंख वाजवले. कौरव पक्षातील वाजवले, भीष्माने वाजवला, द्रोणाचार्याने वाजवला. तर आणि नंतर आता हे पांडवांच्या बाजूने पण अनेक प्रकारे वेगवेगळे शंख त्यांनी वाजवले. तर त्या शंखाचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे की कोण कोण कुठला कुठला शंख या ठिकाणी वाजवला. ऋषिकेश, भगवान श्रीकृष्णाने पांचजन्य नावाचा शंख वाजवला. पांचजन्य ऋषिकेश देवदत्त धनंजय कोंडो दद्म महाशंख भीमकर्का वक्रोधर. तर हा जो आहे भगवान श्रीकृष्णाने पांचजन्य नावाचा शंख वाजवला. तर भगवान श्रीकृष्णाकडे पांचजन्य शंख कसा आला, तर ह्याची पण कथा आहे किंवा भागवत मध्ये कथा आहे. कृष्णा पुस्तक मध्ये ज्यावेळेस भगवान श्रीकृष्ण आपले जे गुरु होते सांदीपनीमध्ये, कृष्णाने बलराम त्याच्याकडे गेले होते आणि ते गुरुकुलामध्ये शिक्षण घेतलं, सर्व घेतलं. त्यानंतर गुरुदक्षिणा द्यायची होती. 64 दिवसामध्ये 64 कला भगवान श्रीकृष्णाने बलरामाने शिकले. तर त्यावेळेस सांदीपनी मुनीचे पुत्र होते दोन, काय होते, प्रभात क्षेत्र, त्या ठिकाणी स्नान करायला गेले द्वारकेच्या ठिकाणी आणि ते मरण पावले. तर त्यावेळेस सांदीपनी सांगितलं की, किंवा सांदीपनी मुनीच्या पत्नीने की आम्हाला तुमचे 2 पुत्र तुम्ही परत घेऊन या. आणि कृष्णाने बलराम समुद्राच्या गिरावर गेले आणि समुद्र राजाला आश्वासन दिले, आव्हान केले की आमच्या गुरुचे 2 पुत्र या ठिकाणी आलेले आहेत, तुम्ही त्यांना परत द्या. तर समुद्र देवता ते आले आणि त्यांनी सांगितले की आम्ही तुमचे पुत्र घेतलेले नाहीत. तर त्यांची अशी इच्छा की समुद्रामध्ये गेले आणि बुडून ते मृत्यू पावले. पण त्यावेळेस समुद्र राजाने त्यांना सांगितलं वरुण देवाने की हे जे पुत्र आहेत, पांजन नावाच्या असुराने तुम्हाला काय केलं, त्याचं अपहरण केलेलं आहे. आणि तो कुठं असतोय, समुद्रात तळाशी असतोय. तर भगवान कृष्ण आणि बलराम स्वतः त्या समुद्रात तळाशी गेले, त्या असुराचा वध केला. आणि पण त्याच्यामध्ये ते पुत्र सापडले, तो शंख सापडला, शंखाच्या आकाराचा होता. तो भगवान त्याने काय केला, तो शंख घेतला, असुर तर भेटला आणि ते पुत्र पण भेटले. आणि शंख घेतला आणि ते कुठे गेले, यमराजांची राजधानी आहे संयमानी, तर त्या ठिकाणी गेले. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांनी मग ते काय केलं, शंख वाजवला त्या ठिकाणी. नंतर ते मग यमराजाने येऊन त्यांचे पुत्र त्यांना प्रदान केले. तर अशा प्रकारे कृष्णा पुस्तकमध्ये एक कथा आहे. अशा प्रकारे आपल्या पुत्रांना परत गुरुचे पुत्र परत आणून देतात भगवान श्रीकृष्ण आणि बलराम. तर अशा प्रकारे पांचजन्य नावाच्या असुराचा वध करून तो भगवंताने तो शंख प्रदान केला होता. आणि तो शंख भगवान श्रीकृष्णाने सारथी असताना तो शंख त्या ठिकाणी वाजवला. ऋषिकेश, भगवंताचं दुसरं नाव आहे ऋषिकेश. सर्व इंद्रियाचे स्वामी आहेत भगवान श्रीकृष्ण. भगवान श्रीकृष्ण ऋषिकेश म्हणजे इंद्रियाचे स्वामी आहेत. जीवाची इंद्रिय श्रीकृष्णाच्या अधीन आहे. जीवाची इंद्रिय श्रीकृष्णाच्या अधीन आहेत. जीवाची इंद्रिय श्रीकृष्णाच्या अधीन आहेत. म्हणून भगवानाचं नाव आहे ऋषिकेश आणि आपण आहोत ऋषी
ऋषिक म्हणजे इंद्रिय, स्वामी, आणि केश म्हणजे इंद्रिय. इंद्रियाचे स्वामी म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहे. तर म्हणून पुढे परमात्मा रूपी हृदयाशी भगवंत भक्ताच्या इंद्रियाचे मार्गदर्शन करतात. परमात्मा रूपी जो भगवंत आहेत, आपल्या इंद्रिय रूपी जे आहेत मार्गदर्शन, भगवंत भक्ताच्या इंद्रियाचे मार्गदर्शन करतात. आणि तिसरं आहे अर्जुनाचे इंद्रिया पण मार्गदर्शन करतील. आता हे काय करतील ते? ऋषिकेश देवदत्त धनंजय. तर आपल्या काय करता येते आता? अर्जुनाच्या पण इंद्रियाचे ते काय करतील? ते मार्गदर्शन करतील युद्ध करण्यासाठी. तर पुढे वर्णन आहे की आता अर्जुनाचं नाव पडलेलं आहे धनंजय, या ठिकाणी नाव पडलेलं आहे. भगवंताची विविध नावं आहेत. तर भगवंताचं एक नाव आहे या ठिकाणी, भगवंताचं नाव आहे मधुसूदन. भगवंताचे नाव आहेत अनेक प्रकारे. या ठिकाणी 5 ऋषिकेश, देवदत्त, धनंजय अशा प्रकारे वेगवेगळे नाव दिलेले या ठिकाणी. पांचजन्य ऋषिकेश, देवदत्त, धनंजय, पूर्णशक्ती भीमाकर्ता. श्लोक क्रमांक 15 मध्ये हे दिलेलं आहे. तर भगवंताची वेगवेगळी नावं आहेत. तात्पर्यामध्ये आपण वाचू शकता की मधुसूदन भगवंताचं नाव आहे. भगवंताने मधु नावाच्या दैत्याला वध केला होता. त्या ब्रह्मज्ञानी जे वेद होते, वेद सोडण्यासाठी मधु आणि केतू त्या ठिकाणी आले होते. आणि तर त्या भगवंताने प्रकट झाले आणि त्या मधु दैत्याचा त्यांनी वध केला, म्हणून भगवंताचं नाव मधुसूदन पडलं. दुसरं आहे भगवंताला गोविंद नाव पडलं. भगवंताला गोविंद नाव कोण दिलं? इंद्राने नाव दिलं. गाय आणि इंद्रियाचे आनंददाता आहेत गोविंद. गो म्हणजे इंद्रिय आणि विंद म्हणजे आनंद देणारे. गो म्हणजे गाय पण आहे. गाय आणि इंद्रिय आनंद देणारे म्हणून तुझं नाव पडलं. भगवंताचं नाव वासुदेव आहे. वसुदेवाचे पुत्र आहेत ते. वसुदेव आणि देवकीचे पुत्र आहे म्हणून त्याचं नाव पडलं वासुदेव. भगवंताचं नाव देवकी नंदन आहे, कारण भगवंत देवकी आणि वसुदेवचे पुत्र म्हणून जन्मले होते. भगवंताचं नाव पार्थसारथी आहे. भगवंताचं नाव काय आहे? पार्थ सारथी आहे, कारण भगवंताने अर्जुनाचा रथ चालवला होता, सारथी बनले होते अशा प्रकारे. आणि ऋषिकेश आहे, कुरुक्षेत्राच्या युद्धात अर्जुनाचे त्यांनी मार्गदर्शन केले होते. तरी अशा प्रकारे भगवंताची विविध नावे आहेत आणि तात्पर्यामध्ये संपूर्ण वर्णन आहे, ते आपण चांगल्या प्रकारे त्याचं वाचन केलं पाहिजे. आता हे भगवंताच्या नावाबद्दल 6 नावं दिले भगवंताची. आता दुसरं आहे की अर्जुनाच्या नावाबद्दल वर्णन आहे या ठिकाणी. अर्जुनाचा पांचजन ऋषिकेश, देवदत्त, धनंजय या ठिकाणी म्हणले. धनंजय म्हणजे कोण आहे? अर्जुनाचं नाव आहे धनंजय. कारण राजसूय यज्ञासाठी त्याने धन एकत्र केलं होतं. भगवान श्रीकृष्णाने पांचजन नावाचा शंख वाजवला आणि देवदत्त शंख जो आहे हा धनंजय आणि अर्जुनाने वाजवला. तर ज्यावेळेस राजसूय यज्ञ करायचं होतं युधिष्ठिर महाराजांना, ज्यावेळेस विजय होण्यासाठी, युद्ध झाल्यानंतर किंवा ते वनवासातून बाहेर आल्यानंतर, तर त्यावेळेस युद्ध करण्यासाठी राजसूय यज्ञ करत होता. तर त्यावेळेस त्यांना धन पाहिजे होतं युधिष्ठिर महाराजांना. तर मग त्यांनी अर्जुनाला हिमालयामध्ये पाठवलं आणि हिमालयामध्ये अनेक ऋषी मुनी सोन्याच्या ताटामध्ये खायचे आणि ते फेकून टाकायचे तिकडेच. तर त्यावेळेस मग युधिष्ठिर महाराजांनी त्यांना तिकडे पाठवले आणि ते ताट जे जमले, खाणी जमल्या होत्या सोन्याच्या, ते घेऊन आले आणि अशा प्रकारे युधिष्ठिर महाराजांनी तो काय केला? आपला यज्ञ त्या ठिकाणी सुरू केला. तर अशा प्रकारे अर्जुनाचा हा देवदत्त धनंजय हा शंख होता. तर त्यांनी त्याला अर्जुनाला मैदानव याने हा शंख दिला होता. खांडव प्रस्थान ज्यावेळेस ते आग लागली होती त्यावेळेस तो मैदानव त्या ठिकाणी राहत होता. तर अर्जुनाने त्यांनी शरण घेतली आणि त्यांनी मैदानावाने त्याचा जीव वाचल्यामुळे त्यांना अर्जुनाला देवदत्त नावाचा शंख त्यांनी प्रदान केला. वक्रोदर भीम, भीमाचं नाव आहे वक्रोदर. वक्रोदर म्हणजे अति भक्षण, अति मानवीय कार्य करणारा भीम. वक्रोदरचं नाव आहे अवाढ्य कार्य करणारा, हिडिंबासारख्या असुराचा वध करणारा, बकासुराचा वध केला. अशा प्रकारे अनेक प्रकारचे त्यांनी कार्य केले. तर पांडव एक चक्रमध्ये होते वनवासामध्ये. तर त्या ठिकाणी ज्या घरामध्ये राहत होते ब्राह्मणाच्या घरी, तर ब्राह्मणाकडे ते कुजबूज चालले होते की आज कोण जाणार. कारण त्या ठिकाणी एक बकासूर त्या ठिकाणी यायचा एक चक्रामध्ये आणि जबरदस्तीने माणसाला पकडायचा, प्राण्याला पकडायचा, खाऊन टाकायचा, एवढ्या शक्तिशाली होता. तर मग गाववाल्यांनी हे केला, नियम केला की प्रत्येक रोज घरामध्ये एक व्यक्ती त्या ठिकाणी जाईल, गाडीवर अन्न 2 बैल जातील आणि त्या प्रकारे त्याला ते पुरवठा केला. पण ज्या दिवशी ज्या घरामध्ये पांडव राहत होते तर ते ब्राह्मण होते. तर त्यांनी पाहिलं की कुंती महाराणी आणि 5 पांडव त्या ठिकाणी राहत होते.
तर त्यांनी पाहिले की पांडवामध्ये काही निराशा आहे का त्या एक दुसऱ्याला म्हणतात की तुम्ही जा तुम्ही जा तुम्ही जा. तर त्यावेळेस कुंती महाराणी गेली आणि विचार काय समस्या आहे. तर ते म्हणले की आमच्या गावामध्ये अशी प्रथा आहे की रोज एक गावात घरातला पाळीने आज दुसरा तिसरा अशा प्रकारे घरातला एक व्यक्ती गाडीवर आणणं 2 बैल तर त्या बकासूरला प्रदान केलं पाहिजे. आम्ही असं हे केलं त्यांना नेम केलेलं आहे. आज आमचा नंबर आहे. प्रत्येक घरातील मुलगी म्हणते की मी जाते, वडील म्हणतो मी जाते, आई म्हणते मी जातो, मुलगा म्हणतो मी जातो. पण प्रत्येक घरामध्ये एक एकच व्यक्ती होते. तर त्यावेळेस हे अशा प्रकारे प्रत्येकजण म्हणतो की मी बनण्यासाठी तयार आहे. तर त्यावेळेस कुंती महाराणी म्हणले ठीक आहे तुमच्याकडे तर एकच पुत्र आहे, एकच पुत्री आहे. तर माझ्याकडे 5 पुत्र आहेत. तर काय करते माझ्या एका पुत्राला मी पाठवते. म्हणून त्यांनी भीमाला पाठवलं कुंती महाराणी. गाडीवर आणणे घेऊन 2 बैल स्वतः भीम त्या ठिकाणी गेले आणि एक चक्रामध्ये आणखी पण ठिकाण आहे त्या ठिकाणी त्यानंतर जन्मस्थानाजवळच. तर त्या ठिकाणी गेल्यानंतर बकासूर समोरच उभा होता. भीम तिथं थांबले. दोन्ही आपल्या हाताने अन्न खाऊ लागले. संपूर्ण गाडीभर अन्न खाऊन संपवून टाकलं त्यांनी. आणि नंतर बकासूर आला आणि भीमावर आपल्या हाताने प्रहार करू लागला. आणि भीमाला त्या मोठीचा काहीच सवय झाला नाही. का भीम फार शक्तिशाली होते. 10,000 हत्तीचं बळ होतं. त्यावेळेस दुर्योधनाने त्याला विष पाजलं होतं. तर नाना लोकांमध्ये जाऊन त्यांनी अमृताचे रांजण पिऊन आले होते. संपूर्ण एवढी शक्ती प्रदान झाली होती. तर भीम जेवढे शक्तिशाली होते तर त्यांनी हे संपूर्ण कथा केली. तर या ठिकाणी तर हे सांगतं की भीमाने कुठला शंख वाजवला? कोंड नावाचा शंख त्याने भीमाने वाजवला. अशा प्रकारे आणि तो भीमाने शपथ पण घेतली की मी जरासंधाचा त्यांनी वध करणार. अगोदर त्याने वध केल्यानंतर कीचक, दुर्योधन, दुःशासन, शौरव, कुंभराचं पण त्यांनी वध केला. म्हणून भीमाचं नाव पडलं काय पडलं? वक्रोदर. अति भयानक कार्य पण करतो. जसं कार्य करतो तसं खातो पण. कोणी म्हणेल की ठीक आहे मी खातो पण कार्य करत नाही तर काय फायदा त्याचा? खाऊन जर एसी मध्ये बसलं तर कार्य काय करणार? तर भीम जसं कार्य पण करतो तसं खातो पण. तसं पण आपण जर जास्त खात असाल तसं कार्य पण केलं पाहिजे. तर भीमाला म्हणून त्याचं नाव पडलं आहे वक्रोदर. अति भक्षण अति मानवी कार्य करणारा त्यांनी कुठला शंख वाजवला? कोंड नावाचा त्यांनी शंख वाजवला. भगवान श्रीकृष्णाने पांचजन्य, भीमाने कोंड आणि अर्जुनाने देवदत्त नावाचा शंख वाजवला. पांचजन्य ऋषिकेश, देवदत्त धनंजय, कोंड दद्मो महाशंख भीम करता वक्रोदर. हे संपूर्ण शंख वेगवेगळे शंख वाजवले ह्याचं वर्णन 15व्या श्लोकामध्ये. तर 16, 17, 18, 19 या 4 श्लोकामध्ये पांडव पक्षातील योद्धेने आपापले वेगवेगळे शंख वाजवले. तर हे संपूर्ण 4 श्लोकामध्ये वर्णन आहे की पांडव पक्षाचे वेगवेगळे हे जे होते त्यांनी वेगवेगळे आपले शंख वाजवले. तर त्याचं वर्णन आता ह्या 4 श्लोकामध्ये आहे. 16, 17, 18, 19 मध्ये. 15 पुढे शंख निघाले. पांडव सेनेचा उत्साह वाढला. कौरवामध्ये उत्साह नव्हता का? भगवान श्रीकृष्ण त्या ठिकाणी परम निर्देशक होते. तर म्हणून त्या ठिकाणी उत्साह होता. पण त्याच्यामध्ये कौरवामध्ये नव्हता. कारण विजयलक्ष्मी पण त्या ठिकाणी नव्हती किंवा परम निर्देशक भगवान श्रीकृष्ण त्या ठिकाणी नव्हते. श्लोक क्रमांक 16. इतर शंख वाजवले. अनेक जे योद्धे होते पांडवाचे अनेक शंख वाजवले. अनंत विजय राजा कुंतीपुत्र युधिष्ठिर, नकुल सहदेवच सुघोष मणी पुष्पको. तर या ठिकाणी वर्णन आहे की अनंत विजय शंख युधिष्ठिराने अनंत विजय नावाचा शंख वाजवला. युधिष्ठिर महाराजाने काय वाजवला? अनंत विजय नावाचा शंख वाजवला. या ठिकाणी वेगवेगळे केले नोट्स मध्ये पण गीतेमध्ये एकत्रच आहे संपूर्ण. कुंतीपुत्र राजा युधिष्ठिराने आपला आनंद विजय नावाचा शंख वाजवला. त्यानंतर नकुल सहदेव सुघोष म्हणून पुष्पक शंख वाजवला. हे राजन युद्ध महाधनुर्धर काशी नरेश श्रेष्ठ योद्धा शिखंडी धनुर्धर विराट अपराजित सात्यकी द्रुपद आणि द्रुपदीचा पुत्र यांनी इतरांनी आपापले शंख वाजवले. तर अशा प्रकारे संपूर्ण याच्यामध्ये वर्णन आहे की युधिष्ठिर महाराजांनी कुठला शंख वाजवला? श्लोक क्रमांक 16 मध्ये अनंत विजय नावाचा शंख वाजवला. नंतर सुघोष शंख नकुलाने वाजवला. सुघोष मणी पुष्पको. तर सुघोष शंख नकुलाच्या शंखाचं नाव होतं सुघोष होतं आणि सहदेवाचं शंख होतं मणी पुष्पक. तर हे पांडवाच्या पक्षातील युधिष्ठिर महाराज, नकुल आणि सहदेवाने शंख वाजवला आणि भीम आणि अर्जुन
आणि सहदेव. भगवान श्रीकृष्णांनी पहिला शंख वाजवला त्याचं वर्णन आहे या ठिकाणी. तर प्रश्न असा येऊ शकतो की पांडवांच्या पक्षातील कुठल्या कुठल्या यांनी शंखाचं वर्णन करा. तर युधिष्ठिर महाराजांचं काय शंखाचं वर्णन आहे, भगवान श्रीकृष्ण काय आहे, आणि अर्जुन आहे, भीम आहे, युधिष्ठिर महाराज यांनी कुठल्या कुठले शंख वाजवले या शंखाचं वर्णन चा प्रश्न येऊ शकतो. ठिकाणी आपापले शंख वाजवले. श्लोक क्रमांक 17 इतर युद्धवीरांनी पण आपले शंख वाजवले. इतर वीर श्लोक क्रमांक 17 दृष्टद्युम्न विराटाच्या श्लोक क्रमांक 17 हे नाहीये. आकाशाच्या परमेश्वराच्या शिखंडीच्या महारथा दृष्टद्युम्न विराटाच्या सातेगीच्या पराजिता. तर या ठिकाणी सूत्रामध्ये वर्णन आहे की कशा प्रकारे अनेक शिखंडी हे संपूर्ण पांडवाचे युद्ध आहे. शिखंडी कोण होतं, आंबा. तर त्यांनी पण आपला शंख वाजवला. काशीराज, काशीचा राजा चर्चा करत होतो, तो पण युद्ध करण्यासाठी आला होता, तर त्याने पण आपला शंख वाजवला. दृष्टद्युम्न कोणाचा पुत्र होता, तो द्रुपदचा पुत्र होता. त्यांच्याद्वारे द्रोणाचार्याचा वध होणार होता. तर आपल्या गुरुचा त्याने वध केला अशा प्रकारे. दृष्टद्युम्न, विराट, राजा विराट, अज्ञातवासाचे पांडव ज्या राहत होते, विराट, सात्विकी या सर्वांनी आपापले शंख वाजवले. यांच्या शंखाचं वर्णन या ठिकाणी दिलेलं नाही, पण एवढ्या याने आपापले शंख वाजवले. श्लोक क्रमांक 18 वेगवेगळे शंख वाजले. अनेक प्रकारचे वेगवेगळे शंख त्या ठिकाणी वाजले. द्रुपदो द्रुपदेयाच सर्वशा पृथ्वीपते सौभद्राच्या महाभाऊ शंका दद्मु पृथक पृथक. तर अनेक प्रकारचे काय शंख त्या ठिकाणी वाजले, वेगवेगळे शंख वाजले. कुठले शंख वाजले? द्रुपद, जे दृष्टद्युम्नाचे जे वडील होते द्रुपद, तर ते पण कोण होते, पांडवांच्या बाजूने होते. कारण अर्जुनाने द्रौपदी बरोबर विवाह केला स्वयंवरामध्ये, म्हणून त्याचे सासरे होते संपूर्ण द्रुपद. नंतर द्रौपदेय कोण आहे? द्रौपदेय द्रौपदीचे पुत्र. नंतर अभिमन्यू, अभिमन्यूने द्रौपदेय. तर कोण आहे द्रौपदेय? द्रौपदीचे पुत्र लिहिले. हा, द्रौपदी. द्रौपदी म्हणजे द्रौपदीचे पुत्र, ते पण त्या ठिकाणी युद्धामध्ये होते, तर त्याने पण त्याचे शंख वाजवले. नंतर अभिमन्यू, तर अभिमन्यू पण त्या ठिकाणी होता. अभिमन्यू हा याचा सुभद्रेचा पुत्र होता अशा प्रकारे. तर त्याने पण त्यांचं काय केलं, सुभद्रा आणि अर्जुनचा पुत्र होता. तर हे संपूर्ण योद्धे होते, त्यांनी आपापले शंख वाजवले. धृतराष्ट्राला संजयाची चेतावणी. तर आता संजय हे संपूर्ण वर्णन करून सांगतोय, कुरुक्षेत्र युद्धाचं वर्णन जे आहे आंधळा दृष्टा करून सांगतोय, आणि धृतराष्ट्र पाहत नाही पण तो ऐकतोय, त्याला चेतावणी देतोय. काय सांगतोय? सूचना देतोय संजय धृतराष्ट्राला. पांडवाला फसवून आपल्या पुत्राला राज्य दिल्यामुळे कुरुवंश निर्वंश होईल. संपूर्णाचं वर्णन केल्यानंतर आता संजय सांगतोय की संजय व्यासाचा शिष्य होता, त्याला माहित होतं की सत्याचा विजय नेहमी होणार आहे. तर म्हणतो की पांडवाला फसवलंय. काय फसवलं त्यांनी? कौरवांनी त्यांना लाक्षागृहात जाण्याचा प्रयत्न केला गेला, विष पाजलं गेलं, आणि भूत क्रीडेमध्ये त्यांना फसवलं गेलं, त्यांच्या पत्नीचं वस्त्रण केलं गेलं, कितीतरी सण त्यांना हे करावं लागलं अशा प्रकारे. म्हणून पांडवाला फसवलं, आणि त्याचा उद्देश काय होता की संपूर्ण राज्य कौरवाला करावं, माझ्या पुत्राला भेटावं, पांडूच्या पुत्राला नको. स्वार्थ. आणि स्वार्थाचा परिणाम काय झाला? संपूर्ण कुरुवंश नष्ट झाला अशा प्रकारे. कुरुवंश निर्वंश होईल, सर्व नाश होईल अशा प्रकारे संजय दर्शनाला सांगतोय. तर श्लोक क्रमांक 19 सगसोदत राष्ट्राना हृदयाने वेदरायता नभच्या पृथ्वीचेव तुमुलोय भेवनादयन. हे कोणी वाचायचंय? कोणाला वाचू शकता? भगवद्गीता असेल, असली पाहिजे भगवद्गीता सर्व. हरे कृष्णा प्रभू वाचू. वाचा. हरे कृष्णा. हा विविध प्रकारचा शंखानाद निनाद वाढतच गेला. या निनादाने आकाश व पृथ्वी तल दुमदुमून गेले आणि धृतराष्ट्र पुत्रांची हृदये विदीर्ण झाली. धन्यवाद प्रभू. तर अशा प्रकारे शंका झाल्यानंतर काय झालं, तर हे संपूर्ण वर्णन या ठिकाणी केलेलं आहे 19व्या श्लोकामध्ये. दुर्योधनाच्या बाबतीत पक्षातील भीष्म आणि इतरांनी जेव्हा शंख निषेध केला, तर पांडवाचे हृदय मुळीच विजारी झाले नाही. पण अशा प्रकारच्या घटनेचा उल्लेख आढळला नाही.
परंतु या विशेष श्लोकामध्ये पांडवाच्या बाजूने करण्यात आलेल्या शंखध्वनीवर धर्तराष्ट्राचे विलीन झाले. सांगितले आहे की ज्याचे कारण म्हणजे पांडव आणि यांचा भगवान श्रीकृष्ण दृढ विश्वास होतो. जो भगवंत आश्रय घेतो तो भयानक आपत्तीमध्ये भयभीत होत नाही. कौरवांचे हृदय विदीर्ण झाले पण पांडवाचे हृदय विदीर्ण झाले नाही. कशामुळे? वेगवेगळ्या प्रकारच्या शंकानादामुळे. तर कोण जर चोर असेल, पाहतो जर पोलीसची गाडी बाजूने गेली तर चोराला भीती असते. पण जो चोर नाहीये, किती जरी समोरून गाडी गेली तर त्याला काही भीती नाही. म्हणून भगवंताच्या भक्तांना माहित असते की मारे राखे कृष्ण के, कृष्ण राखे मारे के. आणि जे भगवंताची भक्ती करतात त्यांचं कृष्ण रक्षण करतात. त्यांचे भक्त भगवंताचं रक्षण करत नाही त्यांना भगवंत शरण देत नाही. जो श्रीकृष्णाला शरण जातो तो कोणत्याही परिस्थितीमध्ये डगमगत नाही. भगवंताचा श्रीकृष्णाला शरण जातो कोणत्याही परिस्थितीत तो डगमगत नाही. म्हणून कधी पण जीवनामध्ये संकट आलं तर भगवंताची शरणागती आपण घेतली पाहिजे. पण वृंदावनवासी ब्रजवासी नेहमी संकटाच्या जीवनानंतर भगवंताचं शरण घेतात. कृष्ण कृष्ण महाभाव भक्ताना अभ्यंकर. कधी जीवनावर संकट आले, गोवर्धन लीला झाली आणि द्रौपदीने भगवंताची शरणागती केली, हे गोविंद हे गोपाल, भगवंत आले रक्षण करण्यासाठी. म्हणून जीवनामध्ये संकट येतात, भक्त भगवंताचं रक्षण प्रार्थना करतो तर भगवंत त्यांचं काय करतात? रक्षण करतात. म्हणून भक्तांना कुठल्या प्रकारची भीती नाही. भक्त जो आहे मांजराच्या तोंडातील मांजराच्या पिल्ल्याप्रमाणे आहे आणि अभक्त कोण आहे? मांजराच्या तोंडामधील उंदराच्या पिल्ल्याप्रमाणे आहे. म्हणून भक्ताला कुठल्या प्रकारची भीती नाही, कारण तो मला माहित आहे की मी भक्ती केल्याने अवश्य रक्षिबे कृष्ण, माझा अवश्य भगवंत रक्षण करतात. आणि भगवंताने पण वचन दिलेलं आहे, नमे भक्त्या प्रणश्यती, माझ्या भक्ताचा कधी नाश होत नाही. म्हणून किती जरी जीवनामध्ये संकट आले तर भक्त डगमगत नाही, कारण त्याला पूर्णपणे विश्वास असतो. तर कधी कधी पाहतो की आपण आई किंवा वडील आपल्या लहान मुलाला वर फेकतात, पण तो मुलगा हसता राहतो. मुलगा असं त्याला माहिती आहे की आपले वडील ते आपलं रक्षण पकडणार आहे खाली. पण बाकीचं जर कुणाला जर त्याला जर शाश्वती नसेल तो फार भयभीत होईल तो अशा प्रकारे. पण त्या मुलाला माहित असते की माझे वडील काय करणार आहेत? रक्षण करणार आहेत माझं. तर त्याच प्रकारे भक्तांना माहित आहे जीवनामध्ये काही जरी झालं तर माझं भगवंत रक्षण करणार आहेत. पण कधी तो डगमगत नाही, पूर्णपणे भगवंताचा विश्वास असतो. श्लोक क्रमांक 20. अर्जुन युद्धाला सज्ज झाला. अर्जुन काय झाला? युद्धाला सज्ज झाला. श्लोक क्रमांक 20 मध्ये अशा प्रकारे संपूर्ण हे कुरुक्षेत्र कौरव आणि पांडवांचं युद्ध कोण कोण जमा झालेलं आहे, काय काय करताय, कुठला शंख वाजवलेला आहे, ते संपूर्ण संजयने त्यांनी सांगितलं. आता संजय सांगतोय की आता 20व्या श्लोकामध्ये अर्जुन हे समृद्ध झाल्यानंतर संपूर्ण जमले होते, युद्ध होणार, धर्माने अधर्माविरुद्ध लढणार होते. म्हणून भगवंतांनी नियोजन केलं होतं की भगवंत काय आनंद त्या आनंद साजरा करण्यासाठी काही डान्स करण्यासाठी आले नव्हते, युद्ध करण्यासाठी आले होते. मेन उद्देश होता की अधर्माच्या विरुद्ध लढत आहे, युद्ध करायचं आहे. कौरव पराजित होतील, पांडव विजयी होतील, नंतर धर्माची स्थापना करतील, हे भगवंताचं कार्य होतं. तर आता अर्जुन युद्ध करण्यासाठी तयार झालेला आहे संपूर्ण. म्हणून आता या ठिकाणी श्लोक आहे. अथायवास्यना दृष्टा दाताशान कपी ध्वजा प्रवर्ते शस्त्र संपादे धनुरुद्यम पांडवा ऋषिकेश तदा वाक्य मीदमाह महीपते. तर या ठिकाणी आता हा हे जो संपूर्ण श्रीकृष्ण हे अर्जुन म्हणतोय अशा प्रकारे, पुढे म्हणतोय अशा प्रकारे. हनुमानाचे चिन्ह असलेल्या ध्वजाच्या रथावर आरूढ झालेल्या पांडुपुत्र अर्जुन त्यावेळी धनुष्य हाती घेऊन बाण सोडण्यास सज्ज झाला. हे राजन, युवर यज्ञातील दर्शनापुराकडे पाहून अर्जुन भगवान श्रीकृष्णा पुढीलपणे म्हणाला. हा पण श्लोक जो आहे अर्जुन भगवान श्रीकृष्णाला म्हणतोय. तर तो जो संवाद आहे हे संजय दसराला सांगतोय की या युद्धात आरंभ होण्यास थोडाच कालावधी होता. आता युद्ध सुरू होणार होतं कौरव आणि पांडवाचं होतं. वरील कथा समजत होती की युद्धभूमीवर प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णाद्वारे मार्गदर्शित पांडव सेनेची व्यूहरचना पाहून धृतराष्ट्र पुत्र किंचित निराश झाले होते. धृतराष्ट्राचे पुत्र किती होते? 100 पुत्र होते. अर्जुनाच्या ध्वजावरील हनुमानाचे चिन्ह आहे विजयाचे आणखी एक लक्षण आहे. विजयाचे आणखी आपण 4 लक्षण पाहिले तरी 5वं लक्षण आहे हनुमानाच्या ध्वजावरील अर्जुनाच्या ध्वजावरील हनुमानाचे चिन्ह विजयाचे लक्षण होते. कारण राम रावण युद्धामध्ये हनुमानाने पूर्वांतर सहाय्य केले होते. आता राम आणि हनुमान दोघे अर्जुनाला सहाय्य करत त्याच्या रथावर आरूढ होते. भगवान श्रीकृष्ण म्हणजे स्वतः श्रीराम आहेत आणि ज्या ठिकाणी भगवान श्रीराम आहे त्या ठिकाणी त्यांचा नित्य सेवक हनुमान
आणि त्यांची नित्य सहचारिणी भागीदेवी लक्ष्मीदेवीची उपस्थित असते. म्हणून कोणत्याही शत्रूकडून अर्जुनाला भयभीत होण्याचे कारण नव्हते. आणि सर्वात मुख्य गोष्ट म्हणजे इंद्रियाचे स्वामी स्वतः भगवान श्रीकृष्ण त्याला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित होते. याप्रमाणे अर्जुनाला युद्ध करण्यासाठी हितकारक मार्गदर्शन प्राप्त होते आणि भगवंताने निर्माण केलेल्या आशादायक परिस्थितीमुळे युद्धामध्ये त्याचा विजय निश्चित होता. तर श्लोक क्रमांक 20 मध्ये वर्णन आहे की अर्जुनाच्या विजयाची आणखी काही कारणे दिलेली आहे ठिकाणी. अर्जुनाच्या विजयाची आणखी काही कारणे, अर्जुन विजयी होणार आहे. काय कारण आहे त्याचं? तर कौरवांच्या व्यवस्थेचे कारण आहे पांडवाद्वारे अचानक सेनेचे निर्माण. कौरवांच्या व्यवस्थेचं काय आहे? संकटामध्ये कौरवाची सेना का संकटामध्ये आहे? तर की पांडवाद्वारे अचानक सेनेचे निर्माण केलं होतं. पांडवांनी जी सैन्य रचना केली होती दर्शकुनाने अचानकपणे चांगल्या प्रकारे केलं होतं. आणि दुसरं आहे पांडवाद्वारे अचानक सेनेचे निर्माण. दुसरं श्रीकृष्ण निर्देशन, भगवंताच्या निर्देशानुसार सगळं युद्ध घडत होतं संपूर्ण. भगवान श्री स्वतः सांगत होते अशा प्रकारे हे केलं पाहिजे, ते निर्देशन युद्ध घडत होतं. आणि तिसरं आहे कपिध्वज. अर्जुनाच्या रथावरील ध्वजावरील हनुमंताने रामाला ध्वजावरील जो कपिध्वज होता अर्जुनाच्या रथावर, तर तो ध्वज होता आणि तो पण विजयाचं एक कारण होतं. हनुमंताने रामाला विजय केले होते. आता राम आणि श्रीकृष्ण म्हणजे स्वतः हनुमान आणि स्वतः श्रीकृष्ण उपस्थित होते. ते दोघी पांडव पक्षात होते म्हणून पांडवाचा विजय निश्चित होता. तर ही छोटीशी कथा सांगतो कपिध्वजाची. तर ज्यावेळेस हे पांडव ज्यावेळेस वनवासमध्ये होते आणि वनवासमध्ये असताना ते बद्रीनाथ या ठिकाणी गेले होते. आणि बद्रीनाथ तुम्ही आपल्यापैकी गेला असेल तर माहिती मला त्या ठिकाणी भीम पूल म्हणून आहे ठिकाणी. सरस्वती नदीला पार करून त्या ठिकाणी तिकडे जायचं असतं. तर द्रौपदीने ज्यावेळेस भीमाला सांगितलं की मला काय पाहिजे, एक नीलकमल पाहिजे, तर नीलकमल आणण्यासाठी हनुमान तिकडे जात होते. ते सरस्वती नदीचा भीम पूल पार करून पुढे जात होते. तर रस्त्यामध्ये एक वानर त्या ठिकाणी झोपला होता. वानर नसून ते स्वतः हनुमान होते. झोपला होता. आणि वैष्णव प्रथेमध्ये असं पद्धत आहे की कधी पण शरीर ओलांडून किंवा त्याला ओलांडून पुढे जायचं नसतं. कारण शरीर भगवंताची देणगी आहे आणि भगवंत परमेश्वर उपस्थित आहेत. म्हणून शरीराला नमस्कार केला पाहिजे. आपण वांच्या कल्पतरुभ्यश्च कृपासिंधुभ्यो नमोऽस्तुते. पतितानां पावने वैष्णवे अशा प्रकारे आपण प्रार्थना करतो वैष्णवाला, तर भगवान परमेश्वर पाण्यात. पण ज्यावेळेस भीम जात होते तर भीमाला फार गर्व आला की मी फार शक्तिशाली आहे. तर भीमाने म्हटलं की हे वानर तू बाजूला सर, शेपटी तुझी बाजूला काढ. तर ते हनुमान जे होते त्यांनी म्हटले की वानराने की तू काय कर, मी शेपटी उचलत देतो, शेपटी बाजूला उचल आणि पुढे जा. तर भीम एवढे शक्तिशाली आहेत. तसं भीम त्रेतायुगामध्ये, द्वापरयुगामध्ये भीम, त्रेतायुगामध्ये हनुमान आणि कलियुगामध्ये हे जे मध्वाचार्य वायुपुत्र आहेत तिन्ही, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुग. तर त्यावेळेस भीम त्या वानराची शेपटी उचलू शकली नाही. तर ते म्हणजे की एवढा शक्तिशाली आहे, मी आवाढव्य आहे, वक्रधर आहे, भीमाला शक्ती होती आपल्याशी. तर त्यावेळेस जे विचारले भीमाने तू कोण आहेस, एवढा शक्तिशाली वानर कोण आहेस? तर ते हनुमान ते म्हणले की मी तुझा जो कोण आहे भाऊ आहे, मी कोण आहे, हनुमान आहे, अशा प्रकारे. आणि प्रभू रामचंद्र त्रेतायुगामध्ये होते आणि भीम जे होते द्वापरयुगामध्ये होते. तर हनुमान तुझा भाऊ आहे. तर दोघांनी आलिंगन केलं अशा प्रकारे. आणि भीमाने त्यांना सर्व कथा सांगितली की अशा प्रकारे आमचं कुरुक्षेत्रामध्ये युद्ध होणार आहे कौरवाबरोबर. तर त्यावेळेस हनुमान म्हणले की मी तुम्हाला सहाय्य करेन युद्धामध्ये. कशा प्रकारे सहाय्य करीन? तर अर्जुनाच्या रथावर जो झेंडा असेल त्या झेंड्यामध्ये कपिध्वज मी त्या फोटोच्या रूपाने त्या ठिकाणी उपस्थित राहीन. आणि ज्यावेळेस युद्ध होईल त्यावेळी मी काय करेन, जोरजोराने ओरडेन. आणि ओरडल्यामुळे काय होईल, कौरवांच्या पक्षातील जे योद्धे आहेत संपूर्ण काय करतील, ते भयभीत होतील. अशा प्रकारे हनुमंत अर्जुनाच्या झेंड्यावर आले आणि झेंड्यावर येऊन ते आता काय करतात, ते सहाय्य करतायत. म्हणून अशा प्रकारे विजयाचं आणखी कारण आहे की अर्जुनाच्या रथावरील कपिध्वज हे एक पांडवांच्या ह्याचं यशाचं कारण आहे. तर हनुमानचे चिन्ह आहे झेंड्यावर. राम स्वतः उपस्थित आहेत, लक्ष्मी देव आहे, दिव्यशंकर आहेत आणि रथ जो आहे अग्निदेवाने दिला होता. अशा प्रकारे अर्जुनाच्या विजयाची 5 कारणे आहेत. त्याच्यामध्ये दीर्घोत्तरी पण प्रश्न असेल तर अर्जुनाच्या विजयाची 5 कारणे लिहा. तर ही संपूर्ण कथा त्या ठिकाणी विस्तारित करायची आहे.
तर श्लोक क्रमांक 21 ते 22 भगवद्गीतेमधील पहिला श्लोक जे आहे अर्जुनाद्वारे काय करतात, श्रीकृष्णाला उपदेश करतात. श्रीकृष्ण सारथी आहेत, सेवकांचं कार्य करत आहेत, आणि अर्जुन जीव तत्व आहे, भगवत आहे भगवंताचा. पण भक्ती केल्यामुळे भगवंत त्याचे सारथी बनले. आणि आता अर्जुन जे आहे भगवंताला आदेश देत आहे की आता मला युद्ध करायचं आहे, तर काय करा, माझा रथ त्याच्यामध्ये. श्लोक क्रमांक 21 आणि 22 हे दोन्ही श्लोक एकत्र आहेत. अर्जुना उवाच सेनयोर्द्वयोर्मध्ये रथस्थापयमेच्युत यावदेता निरीक्ष्येऽहं योद्धकामानवस्थितान् केमर्या स योद्धव्यमस्तीर्ण समुद्यमे. काही कोणी भाषण वाचू शकतं? मी वाचू प्रभूजी. वाचा. भाषांतर. अर्जुन म्हणाला, हे अच्युत, कृपया माझा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्ये घेऊन चल, म्हणजे येथे युद्ध करण्याच्या इच्छेने प्रेरित झालेल्या आणि ज्यांच्याबरोबर मला या भयंकर शस्त्रास्त्र स्पर्धेमध्ये संघर्ष करावायचा आहे त्या सर्व उपस्थितांना मी पाहू शकेन. हरे कृष्ण. थँक्यू प्रभूजी. तात्पर्य पण वाचायचं आहे का? तात्पर्य वाचा, तात्पर्य वाचा. रुपेश पाद्यपूर्व तात्पर्य वाचा. हां. श्रीकृष्ण जरी पुरुषोत्तम श्री भगवान नसले तरी त्यांच्या अहैतुकी कृपेमुळे ते आपल्या भक्तावरील प्रेमात कधीही चुकत नाहीत, म्हणून त्यांना या ठिकाणी अच्युत असे संबोधण्यात आले आहे. सारथी या नात्याने त्यांना अर्जुनाच्या आदेशांचे पालन करावे लागत असे आणि हे करण्यात त्यांनी कधीच संकोच केला नाही. यासाठीच त्यांना अच्युत म्हणून संबोधण्यात आले आहे. जरी त्यांनी आपल्या भक्ताचे सारथ्य स्वीकारले होते तरी त्यांच्या परमस्थानाला कोणीच आव्हान देऊ शकत नाही. सर्व परिस्थितीत ते पुरुषोत्तम श्री भगवान ऋषिकेश सर्व इंद्रियांचे स्वामी आहेत. भगवंत आणि त्यांचा सेवक यांच्यामधील संबंध अत्यंत मधुर आणि दिव्य असतो. सेवक हा सदैव भगवंतांची सेवा करण्यात तत्पर असतो आणि भगवंत सतत आपल्या भक्ताची सेवा करण्याची संधीच पाहत असतात. भगवंत स्वतः आदेश देण्यापेक्षा ते त्यांच्या शुद्ध भक्तांना त्यांच्यापेक्षा ज्येष्ठतेचे स्थान देऊन त्यांचा आदेश स्वीकारण्यात अधिक आनंद मिळवितात. भगवंत स्वामी असल्याने प्रत्येकजण त्यांच्या आज्ञेखाली असतो आणि त्यांना आज्ञा देणारा त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ असा कोणीच नाही. परंतु जेव्हा ते पाहतात की त्यांचा शुद्ध भक्त त्यांना आज्ञा देत आहे, तेव्हा जरी ते सर्व परिस्थितीत अच्युत असले तरी त्यांना दिव्यानंद प्राप्त होतो. भगवंतांचा शुद्ध भक्त या नात्याने अर्जुनाला आपल्या भावंडांशी व चुलत्याशी युद्ध करण्याची अजिबात इच्छा नव्हती. पण दुर्योधन हट्टी असल्यामुळे आणि शांततामय वाटाघाटी करण्यास कधीच तयार नसल्यामुळे अर्जुनाला युद्धभूमीत येणे भाग पडले. यासाठीच युद्धभूमीवरील उपस्थित ज्येष्ठ व्यक्तींना पाहण्यास तो उत्सुक होता. रणांगणावर शांततेचा प्रयत्न करण्याचा जरी प्रश्नच नव्हता तरी त्या व्यक्तींना पुन्हा पाहण्याची आणि एका अनावश्यक युद्धाची मागणी करण्यात ते किती कृतनिश्चयी आहेत हेही पाहण्याची त्याची इच्छा होती. हरे कृष्ण. थँक्यू प्रभूजी. धन्यवाद माताजी. तर फार सुंदर वर्णन आहे या ठिकाणी अर्जुनाचा श्रीकृष्णाला उपदेश, की श्लोक क्रमांक 21 आणि 22 मध्ये श्रीकृष्ण आदेश देतात की ज्यावेळेस भक्त भगवंताची भक्ती करतो तर त्यावेळेस भगवंत भक्ताचे सारथी होण्यासाठी तयार असतात. आणि अशा प्रकारे आता अर्जुन भगवंतांना आदेश देतोय की माझा रथ आहे, काय करा, दोन्ही सेनेच्या मध्ये घेऊन चला. श्लोक क्रमांक 21 आणि 22 ते आपण चर्चा करू. अर्जुन म्हणाला, युद्धाना पाहण्यासाठी रथ दोन्ही सेनेच्या मध्ये घेऊन चला. तर अशी परिस्थिती मी ऐकत होतो की अशा प्रकारे सनई, चौघडे, ढोल, ताशे सर्व वाजवत होते, शंख वाजवत होते, कोणाला ऐकायला येत नव्हतं. पण अर्जुन ज्यावेळी भगवंताला म्हणत होते की अशा प्रकारे या साईडला हे करा, त्या साईडला हे करा, असं पायाने एक इशारा करत होता, कारण ऐकायला जात नव्हतं. तर ह्या साईडला गेली, तिकडे साईडला जायचं, बाहेर साईडला गेली, त्या साईडला जायचं, अशा प्रकारे. पण भगवान श्रीकृष्ण कधी म्हणायचे नाही, मी भगवंत आहे, मला तू अशा प्रकारे काय करतो. म्हणून भगवंत आपल्या भक्ताचे सारथी होते. आणि सारथी म्हणजे कुठल्या प्रकारचं स्वातंत्र्य नाही. तर ज्या प्रकारे काय स्वामी आपल्या सेवकाला ज्या प्रकारे सांगतो त्याप्रकारे भगवंत आपल्या भक्ताचं हे संपूर्ण आदेशाचं पालन करत होते. भगवंत अर्जुनाचा श्रीकृष्ण आदेश श्लोक क्रमांक 21-22 आहे. तर दोन्ही सेनेच्या मध्ये घेऊन जा, मला बघायचं आहे की मला लढण्यासाठी कोण कोण आलेलं आहे कौरवाच्या बाजूने. तर ते अर्जुनाला पाहायचं आहे, म्हणून भगवंतांना त्याने आदेश दिला की माझा रथ दोन्ही सेनेच्या मध्ये घेऊन चला.
अच्युत भगवंताचं एक नाव आहे. भगवंत असूनही श्रीकृष्णाच्या मित्राचे सारथे केले. अच्युत आपल्या वचनापासून भगवंत कधी च्युत होत नाहीत. म्हणजे सांगतात ते काही वाईट करतात असं नाही. भगवंत जे बोलतात की माझ्या भक्ताचं मी रक्षण करतो नेहमी, तर जे दिलेलं वचन आहे भगवंत संपूर्ण पालन करतात. म्हणून भगवंत असूनही श्रीकृष्णाने मित्राचे पालन केले, म्हणून त्याचे एक नाव आहे अच्युत. नंतर दुसरं आहे भक्तांना प्रेम करण्यापासून वंचित राहू शकत नाहीत. भगवंत अच्युत का आहेत? भगवंत कधी पतन नाहीत, कधी नाश होत नाही किंवा कधी पतन होत नाही भगवंताचं. तर भक्तांना प्रेम करण्यापासून वंचित राहू शकत नाही. भगवंताने भक्तामध्ये एवढं प्रेम, भक्त भगवंताची भक्ती करतो तर भगवंत म्हणतात की माझ्या भक्ताला कधी मदत करण्यासाठी तयार राहू. अशा प्रकारे भगवंताने भक्तांमध्ये काय असतं, आदान प्रदान संपूर्ण चालू असतं. तर म्हणून वंचित होऊ शकत नाहीत, तर म्हणून त्यांना अच्युत म्हटलेलं आहे. तिसरं आहे पार्थार्थी. पार्थार्थी म्हणून अर्जुनाच्या आदेशाचे पालन केले. पार्थार्थी बनून भगवान अर्जुनाने आदेशाचे भगवंताने पालन केले, म्हणून त्याला पार्थार्थी म्हणतात आहे. तर हे अच्युत भगवंताच्या याचं वर्णन आहे. पुढे आहे तरी देखील ते ऋषिकेश अर्जुनाचे इंद्रियाचे स्वामी आहेत. तर भगवंत सारथी म्हणले, मित्र म्हणले म्हणून असं नाही, तरी पण ते भगवंताची पोस्ट काही कमी झाली नाही. पहिलं पण भगवंत होते, आता पण भगवंत आहे आणि भविष्यामध्ये पण भगवंत राहतील. असं नाही भगवंताने सारथ्याचं कार्य केलं म्हणून ड्रायव्हर झाले नाहीये. तर भगवंतच आहेत, अच्युत आहेत. तर ते अर्जुनाची इंद्रियाची काय आहे ते स्वामी आहेत आणि अर्जुनाला मार्गदर्शन करतात. आपण इंद्रियाचे दास आहोत, आपण भगवंत इंद्रियाचे स्वामी आहेत. ऋषिक म्हणजे इंद्रिय, केश म्हणजे ऋषिक म्हणजे स्वामी, केश म्हणजे इंद्रिय. इंद्रियाचे स्वामी ऋषिकेश आहेत आणि अर्जुनाचे इंद्रियाचे ते स्वामी आहेत. भक्त आणि भगवंताचा संबंध या ठिकाणी भक्त आणि भगवंताचा संबंध या ठिकाणी वर्णन केलेला आहे. दीड आणि मधुर संबंध आहे. भक्त आणि भगवंताचा संबंध कसा आहे? भक्त संबंध मधुर आहे. भक्त आणि भगवंताची भक्ती करतो, त्याचा प्रकार होतो त्याच्यामध्ये. असं म्हणून भक्ती केल्याने जीवनामध्ये असं काही जीवनामध्ये भक्ती केल्याने दुःख प्रकार आहे. मार्ग आहे. सगळ्यांना आदेश देणाऱ्या भगवंताने भक्तांच्या आदेशाचे पालन केले. भगवंत सर्वांना आदेश देतात, माझा भक्त बना, मला नमस्कार करा, मला पूजन करा, अशा प्रकारे. तर ते जे भगवंत आहेत, कधी कधी भक्त ज्यावेळेला भगवंताची भक्ती करतो किंवा आदेशाचं पालन करतो, त्या भक्ताचा आदेश पालन करण्यासाठी नेहमी तत्पर असतात. अशा प्रकारे. तर आता पुढे आहे की अशा प्रकारे अर्जुनाची इच्छा काय? दुर्योधनाच्या हट्टामुळे बळजबरीने आलेले त्यांना पाहणे. अर्जुनाची इच्छा आहे, कुणाला भगवंताकडे इच्छा करते? दुर्योधनाचा हट्ट आहे. काय हट्ट आहे? युद्ध करायचं आहे, युद्धामध्ये त्याला विजयी व्हायचं आहे, संपूर्ण राज्य प्राप्त करायचं आहे. हट्ट आहे दुर्योधनाचा. पण एक बाल हट्ट आहे अशा प्रकारे. जसं लहान मुलगा म्हणतो की मला हे पाहिजे ते पाहिजे, तर त्या प्रकारे ते हट्ट केलेला आहे आणि त्या हट्टामध्ये हारणारच आहे. पण आता अर्जुन म्हणतोय की त्याने एक हट्ट केलेला आहे की मला युद्ध करायचं आहे. हट्ट म्हणजे चेष्टा किंवा खेळ म्हणू शकतो अशा प्रकारे. तर ते बळजबरीने आलेल्या योजना पाहायच्या, जबरदस्तीने आलेले लोक. दुर्योधन आहे त्यांना लोकांना जबरदस्तीने आणलेलं आहे युद्ध करायला, कोणाची इच्छा नाही युद्ध करायची, पण दुर्योधनाला प्रसन्न करायला ते लोक आलेले आहेत आणि मरण्यासाठी तयार आहेत. तर कोण कोण आलेलं माझ्यासमोर मारण्यासाठी, मला पाहायचं आहे. हे अर्जुनाची इच्छा आहे. म्हणून भगवंताला म्हणतोय की माझा रथ दोन्ही सेनेच्या मध्ये घेऊन चला. आपल्या भावंडासोबत युद्ध करण्याची इच्छा नव्हती, पण तडजोड देखील शक्य नव्हते. तर अर्जुन म्हणतोय माझे संपूर्ण भावंड आहेत, चुलत भाऊ आहेत, सखे भाऊ आहेत, सर्व आलेले आहेत. गुरु आहेत, भीष्म आहेत, द्रोण आहेत. त्यांची मिळून युद्ध करायची इच्छा नव्हती, पण आपल्या भावंडात युद्ध करण्याची इच्छा नव्हती, पण तडजोड देखील शक्य नव्हते. अर्जुनाची इच्छा आहे. हे दुर्योधन म्हणतोय त्याची इच्छा करायची नव्हती, पण तडजोड देखील करायची शक्य नाही. अशा प्रकारे युद्धामुळे काय सर्व नाश होणार आहे माहित होतं, परंतु तडजोड पण करू शकत नाही. 5 गाव पण पाडणार त्याची ती इच्छा नाही. तर अशा प्रकारे हे त्या ठिकाणी अर्जुनाची इच्छा भगवंताला प्रकट करतो अर्जुन. श्लोक क्रमांक 23. दुर्योधनाला प्रसन्न करण्याच्या उद्देशाने आलेल्या ज्यांच्या दर्शनाची इच्छा. ते बाल हट्ट आहे त्याला की अशा प्रकारे ह्याला प्रसन्न करण्यासाठी लोक आलेले आहेत दुर्योधनाला. तर मला त्याला पाहायचं आहे कोण कोण आलेलं आहे, मित्र कुठले कुठले राजे आहेत, कोण आलेले आहेत, ते सर्व मला पाहायचं आहे. तर म्हणून आता अर्जुन भगवंतांना म्हणतोय की माझा रथ जो आहे दोन्ही सेनेच्या मध्ये मला तो रथ मला घेऊन चला. रथ दोन्ही सेनेच्या मध्ये घेऊन चला असं म्हणतोय अशा प्रकारे.
त्यांना मला पाहायची इच्छा आहे. तर योत्समानावेक्ष्ययं यतेतर समागता धातराष्ट्रास्य दुर्बुद्धे युद्धर्वे प्रियची केशवा. तर श्लोक क्रमांक 30 मध्ये म्हणतात की दर्शनाच्या दुर्बुद्ध पुत्राला आनंदी करण्याच्या इच्छेने येथे लढण्यास आलेल्यांना मला पाहू दे. कुणाची इच्छा नाही लढण्याची, कुणाला मारायची इच्छा नाहीये. तर त्याचं एकच कार्य आहे की दर्शनाचा जो पुत्र आहे दुर्योधन, त्याला आम्ही प्रसन्न करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे. दुर्योधन पिता दर्शनाच्या सहकार्याने दुष्टभेद आपण पांडवांचे बळ राज्य बळकवणार होता हे उघड उभेत होते. दुर्योधनाच्या बाजूला मिळालेले सर्वजण एकाच माळेतील मणी असले पाहिजे असे लोक कोण आहेत हे जाणून घेण्यासाठी आणि युद्धाला आरंभ होण्यापूर्वी त्यांना पाहण्याची अर्जुनाला इच्छा होती. पण शांततेच्या वाटाघाटींची बोलणी करण्याचा त्याचा मुळीच उद्देश नव्हता. या व्यतिरिक्त ही गोष्ट सत्य होती की त्याच्या निकट भगवान श्रीकृष्ण विराजमान होते. यामुळे अर्जुनाला विजयाची पूर्ण निश्चिती होती. तरी आपल्याला त्यांच्याशी संघर्ष करावायचा आहे. त्याच्या बळाचे अनुभव यावे याकरता त्यांना पाहण्याची त्याला इच्छा होती. तर अशा प्रकारे अर्जुन म्हणतोय की सर्व योद्धे समान इच्छा असणारे दुर्बुद्धीचे होते. सर्व सर्व दुर्बुद्धीचे. कारण दुर्योधन दुर्बुद्धी आहे, त्याच्या पक्षाने सर्व लोक दुर्बुद्धी होते, कारण दुर्योधनालाच बुद्धी नव्हती. त्याला सहाय्य करणारे संपूर्ण असुरांची संख्या ती सर्व असुरच अशा प्रकारे. तर म्हणून सर्व दुर्बुद्धीचे होते. तर मला त्यांना सर्व काय पाहायचं आहे ते आपला मरण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. श्लोक क्रमांक 24. दोन्ही सैन्याच्या मधोमध. आता संजय द्वारे हा जो मधला जो वार्तालाप होता ते दुर्योधनाद्वारे चालला होता आणि तो संजय सांगत होता. आता संजय स्वतः संपूर्ण जे वार्तालाप झाल्यानंतर धृतराष्ट्राला सांगतोय, काय सांगतोय? संजय वाच एवं मुक्ता ऋषिकेशो गुडाकेशन भारता सेनयोरुभयोर्मध्ये रथस्थापयोर्मध्ये स्थापयिता रथोत्तमम्. वाचा रुपेश पादे करू भाषांतर आणि तात्पर्य. श्लोक क्रमांक 24. हरे कृष्ण. संजय म्हणाला श्लोक क्रमांक 24 भाषांतर आणि तात्पर्य. प्रभूजी वाचू का? संजय म्हणाला, हे भरतवंशीय, या प्रकारे अर्जुनाने म्हटल्यावर भगवान श्रीकृष्ण दोन्ही सेनेच्या मध्यभागी तो रथ उभा केला. तात्पर्य. या श्लोकात अर्जुनाला गुडाकेश म्हणून संबोधण्यात आले आहे. गुडाका म्हणजे निद्रा, निद्रेवर विजय प्राप्त करणाऱ्याला गुडाकेश म्हटले जाते. निद्रा याचा अर्थ आज्ञेने असा होतो. अर्जुनाने श्रीकृष्णाशी असलेल्या शक्यतोमुळे निद्रा आणि आहार अज्ञान या दोन्हीवर विजय प्राप्त केला होता. श्रीकृष्णाला शुद्ध भक्त असल्यामुळे तो श्रीकृष्णाचा क्षणभर विसरू शकत नव्हता, कारण भक्ताचा हाच खरा स्वभाव आहे. निद्रेत अथवा जागृत अवस्थेमध्ये भगवत भक्त भगवान श्रीकृष्ण त्यांचे नाम, गुण आणि लीला यांचे चिंतन करण्याबद्दल दूर राहू शकत नाही. अशा रीतीने भक्त श्रीकृष्णाचे सतत स्मरण करून अज्ञान आणि निद्रा यांच्यावर विजय प्राप्त करू शकतो. यालाच कृष्णभावना किंवा समाधी असे म्हणतात. ऋषिकेश अर्थात प्रत्येक जीवाचे मन आणि इंद्रिय मार्गदर्शक या नात्याने भगवंत दोन्ही श्री सैन्याच्या मधोमध रथ उभा करण्याच्या अर्जुनाला उपदेश जाणू शकले. पुढे ते अर्जुनाला म्हणाले अशा प्रकारे. तर या ठिकाणी वर्णन आहे की गुडाकेश आणि ऋषिकेश याच्यामध्ये संबंध आहे. गुडाकेश म्हणजे अर्जुन आहे, गुडा म्हणजे निद्रा आणि केश म्हणजे विजय प्राप्त केलेला. ज्याने निद्रेवर विजय प्राप्त केलेला आहे म्हणजे तो अर्जुन, आणि ऋषिकेश म्हणजे जे इंद्रियाचे स्वामी आहेत तो ऋषिकेश. निद्रा आणि अज्ञान दोघांवर अर्जुनाने विजय मिळवला होता. निद्रेमध्ये कधी ज्या द्रोणाचार्याच्या शाळेमध्ये शिकत होतो गुरुकुलमध्ये, तर रात्री अर्जुन घरी झोपला नाही. रात्री पण अभ्यास सराव करायचा धनुष्यबाणाचा. अशाद्वारे अर्जुनाला त्यांनी द्रोणाचार्याला त्यांनी प्रसन्न केलं आणि त्याद्वारे त्यांनी द्रौपदीला पण स्वयंवरामध्ये त्यांनी जिंकलं अर्जुनाने. म्हणून निद्रा आणि अज्ञान दोघांवर अर्जुनाने विजय प्राप्त केला. त्याचं नाव होतं गुडाकेश. ज्याप्रमाणे तो भक्त सतत भगवंताचे सर्व चिंतन करतो तो ओघावर विजय होतो. स्मर्तव्य स्वतः विष्णू विस्मर्तव्य न तुझं सर्व निषेधात येत. जो भगवंताचे स्मरण करतो तो
हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे 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 राम राम राम. जो भगवंताचं चिंतन करतो तो दोन्हीवर कुठला अज्ञानाने राहत नाही किंवा निद्रेमधून दोन्हीवर तो विजय करतो अशा प्रकारे. म्हणून हा 2 गुण अर्जुनाकडे आहेत, निद्रा आणि अज्ञान. त्याच्यावर त्यांनी प्राप्त केला तो विजय, म्हणून त्याला गुडाकेश म्हटले. हीच कृष्ण भावनेची समाधी आहे. समाधी काय आहे? योगी नामे सर्वेशा मदगतीराम श्रद्धावान श्रद्धावान समयुक्त तमो मता. गीतेचं 6व्या अध्यायाचे 46 श्लोक आहे. सर्वात सर्वश्रेष्ठ योगी कोण आहे? जो 24 तास भगवंताचं स्मरण आणि चिंतन करतो, सर्वात योगी आहे. तर म्हणून हा अर्जुन नेहमी काय करतो? भगवंताचं चिंतन करतो. जर युद्ध करत होता तर भगवंताचं स्मरण करत युद्ध करत होता. म्हणून ही सर्वात मोठा योगी होता अर्जुन. तर म्हणून कृष्ण भावनेची सर्वात समाधी, कोणाला जर समाधी प्राप्त करायची असेल तर काय केलं पाहिजे? भगवंताचं चिंतन आपल्याला केलं पाहिजे, तर आपण समाधी प्राप्त करू शकतो. ऋषिकेश, श्रीकृष्ण अर्जुनाचे मन जाणणाऱ्या श्रीकृष्ण अर्जुनाला सैन्यामध्ये मधोमध आणले. ऋषिकेश तर अर्जुनाने म्हटल्यानंतर भगवंताने काय केलं? ते दोन्ही रथ जे आहे मधोमध आणले. 5 जानेवारी हे अशा प्रकारे की एवं तो ऋषिकेश गुडाकेशन भारता सेना मध्ये रथात स्थापित. तर ऋषिकेश गुडाकेश जे आहेत अर्जुन त्याने आदेश केल्यानंतर ऋषिकेश भगवान श्रीकृष्णाने जो आपला रथ आहे आपल्या भक्ताचा दोन्ही सैन्यामध्ये ते घेऊन. श्लोक क्रमांक 25. तर आता हे केल्यानंतर कृष्ण म्हणाले सर्वांना पहा. म्हटल्यानंतर कृष्ण म्हणाले सर्वांना पहा. तर श्लोक आहे भीष्म द्रोण प्रमुखता सर्वेशाच महेक्षिता वाच पार्थ पश्येतान सर्वेतान कुरुनिती. भीष्म द्रोण आणि जगातील इतर सर्व राजे उपस्थितीत भगवान म्हणाले हे पार्थ येथे एकत्रित झालेल्या सर्व पूर्वीयांना आता पहा. हे श्लोक भगवंताद्वारेच बोललेला पण आहे, भगवान वाच म्हटलं नाही. पण या ठिकाणी जो संजय जे आहे भगवंत काय बोलले ते वर्णन करून सांगत आहेत. पण डायरेक्ट जर भगवंत जाते ते दुसऱ्या अध्यायामध्ये भगवंत सांगण्यासाठी सुरुवात करतो उपदेश संपूर्ण या ठिकाणी. तर आता हे इंट्रोडक्शन आहे कशा प्रकारे भगवान श्रीकृष्ण म्हणतात की अर्जुनाला की तुम्ही तुमच्या आज्ञेचं मी पालन केलेलं आहे, आता तुम्ही काय करा या ठिकाणी तुम्ही पहा अशा प्रकारे भगवंत म्हणतात. श्रीकृष्ण पाण्यास करीत म्हणाले पहा यामुळे अर्जुन युद्ध थांबेल का? पण श्रीकृष्ण आपल्या आत्या कुंतीचा पुत्र अर्जुनाकडून ही अपेक्षा नव्हती म्हणून विनोद केला. तर या ठिकाणी वर्णन आहे की कशा प्रकारे अर्जुनाच्या आदेशाचं पालन करीत भगवान श्रीकृष्णाने रथ घेऊन आला आणि श्रीकृष्ण म्हणाले कुणाला? अर्जुनाला पहा मी ठीक आहे तुमच्या आदेशाचं पालन करतो, तुम्हाला बघा कुणाला पाहिजे तुमच्या समोर कोण कोण आले ते पहा. तर त्यामुळे अर्जुन युद्ध थांबवेल का? पाहिल्यानंतर अर्जुन युद्ध थांबवेल का? अर्जुन हे भगवान चेष्टा करत होते, असं परिहास म्हणजे तो विनोदाने म्हणत होते की पहा मी आता तुमचा रथ घेऊन आलेला आहे आणि पहा तुम्हाला कोणाकोणाला पाहिजे. तर हे पाहिल्यामुळे अर्जुन युद्ध थांबवेल का? तर हा प्रश्न आहे. पण श्रीकृष्णाने आपल्या पण श्रीकृष्णाची आपल्या आत्या कुंतीचा पुत्र अर्जुनाकडून ही अपेक्षा नव्हती. काय अपेक्षा नव्हती? तो म्हणतोय की मी युद्ध करणार नाही, युद्ध करणार नाही हे श्रीकृष्ण अपेक्षा नव्हती. कृष्णाला माहित होतं कोणा भविष्य काय होणार आहे संपूर्ण, ती अपेक्षा नव्हती. म्हणून अर्जुनाला आपल्या थांबवेल का थांबवायची अपेक्षा नव्हती अर्जुन आहे भगवंताची. भगवंताला कधी वाटलं नाही की अर्जुन हा पाहिल्यानंतर युद्ध थांबवेल. तर म्हणून अर्जुनाकडून ही अपेक्षा नव्हती भगवंताला. म्हणून भगवंत काय म्हणतात पर्यास की विनोदाने म्हणतात की बघा मी तुमचा रथ आणलेला आहे आणि तो तुम्ही या ठिकाणी पहा. म्हणून भगवंताने काय केला हा म्हणून विनोद केला भगवंताने तुमचा रथ आणलेला आहे आणि आता तुम्ही त्याला पहा. अशा प्रकारे भगवंताने त्याला विरोध करा. आता अर्जुनाने पूर्ण परिवाराला पाहिले. पुढच्या श्लोक क्रमांक भगवंताच्या म्हणण्यानुसार अर्जुन येतो आणि पूर्ण जो परिवाराला पुढे पाहतो की कशा प्रकारे समोर कोण कोण जमलेला आहे. श्लोक क्रमांक 26. तत्रान पश्चिंतान पार्थम पितृनत पितामहान आचार्या मातुलान भात्रान पुत्रान पौत्रान सखी सता श्वसुरान सुरधेयच सेनयोर भयोरपि.
या ठिकाणी दोन्ही पक्षातील सैन्यामध्ये आपापले वाडवडील, आजे, शिक्षक, भाऊ, पुत्र, नातवंडे, मित्र तसेच सासरे आणि शुभचिंतक अर्जुनाने पाहिले. तर अर्जुनाने काय पाहिलं? हे सर्व लोकांना त्या ठिकाणी त्यांनी पाहिलं. कोण कोण आलेले आहेत हे सर्व लोकांना त्यांनी त्या ठिकाणी पाहिलं. कोण कोण आलं होतं अर्जुनाने पाहिलं? मित्र, काका, वडवाडी, भुरी सर्व हे आले होते. कुणाचे? अर्जुनाचे. नंतर पितामह आले होते, आजोबा, आजे, भीष्म, सोमदत्त हे त्या ठिकाणी ते अर्जुनाने पाहिलं. नंतर आचार्य कोण होते? गुरु, द्रोण हे सुद्धा त्या ठिकाणी आले होते. नंतर मातुला, मामा, शल्य आणि शकुनी हे दोन्ही मामा होते. शल्य होता हे नकुल आणि सहदेवाचा, आणि ते पण त्या बाजूने लढला. आणि शकुनी होता दुर्योधनाचा मामा. अशा प्रकारे तर हे संपूर्ण कौरवाच्या बाजूने लढले होते लोक संपूर्ण, त्याचं वर्णन करतोय अशा प्रकारे. नंतर भात्रा, भाऊ दुर्योधन अर्जुना समोर उपस्थित आहे. पुत्र आहेत, मुलगा लक्ष्मण हे अर्जुनाचा मुलगा अशा प्रकारे. नंतर पौत्र, नातू आहे त्या ठिकाणी दुर्योधनाचे नातू अशा प्रकारे. नंतर सखी, मित्र, अश्वत्थामा आहे, मित्र आहे, तो एकाच गुरुकुलमध्ये शिकलेला आहे. नंतर श्वशुर आहे, सासरे आहेत, त्या ठिकाणी अर्जुनासमोर युद्ध करण्यासाठी तयार आहे. आणि शेवटी आहे सूरज, शुभचिंतक आहेत, कर्तवर्मा, गुरु आहेत, आजोबा आहेत, भीष्म आहेत, सोमदत्त आहेत. अशा प्रकारे सर्व सर्व हे लोकांनी त्यांना अर्जुनाने पाहिला, शुभचिंतक कर्तव्य. तर अशा प्रकारे हे 26 पर्यंत जे आहे फक्त युद्धाचा, युद्धभूमीवरचं वर्णन आहे, युद्धाचं निरीक्षण आहे आणि युद्धाचा परिणाम आहे. आपण हे पाहू. 1 ते 26 युद्धाचा परिचय आणि 1 पांडवाची विजयाची चिन्हे. युद्धाचा परिचय आहे, युद्ध काय आहे, कोण कोण जमा झालेला आहे, कोण कोण आले लढण्यासाठी, त्याच्यामध्ये वर्णन केलं होतं. आणि आता पुढे जे आहे 27 ते 46 शेवटचा भाग आहे. अर्जुन विषादोग आहे, युद्ध नाकारण्याचे 5 तर्क. ते विजयाचे आपण कारणे पाहिलं. आता युद्ध नाकारण्याचे 5 तर्क आहेत 27 ते 46. तर त्याची चर्चा आपण पुढच्या वेळेस करू. हरे कृष्णा 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 हरे हरे, कृष्णा हरे 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 राम राम हरे राम हरे राम 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 हरे याचं कारण आहे की मी थोडं लवकर संपवतोय, कारण या ठिकाणी हाजरी